मंडळी, खुसखुशीत विनोदाचा भेळ भत्ता घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची आंबट गोड चटणी बनवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. गोड गप्पा मारत त्यांना कौतुकाचे गोलगप्पे देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आंबेडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आयुष्यातून कट झालेली बायको कटआउटच्या रूपात पुन्हा समोर आली तर मग बघूया काय धमाल होते ते. हीच धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. वा 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वा 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 कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. ए वचन इकडे, मी तुझ्या वयाचा आहे असं करशील मला? तू फोन कर मला. बाबा अरुण कशाला चिडताव आहे ग? बसा. येड आहे का तू? सॉरी काका. वयाचा भान ठेवशील का नाही तुम्हाला? याही सांग त्याला. हो हो तसाच आहे तो. या मी एनर्जी आहे त्याची, मग ती एनर्जी कुठं वापरायची त्याला कळत नाही. अच्छा, अभिनंदन व्याई. अभिनंदन अभिनंदन. काय झालं आज आपण एकमेकाचं सोयरं झालो याच्याबद्दल मला फार आनंद झालेला आहे. का हो ना, हो म्हणजे मला पण लय आनंद झाला. म्हणजे पहिल्यांदाच असं घडलंय की तुम्ही आलेले मला असं जामच आपुलकी वाटते माझ्याबद्दल. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं काय मला कळत नाही की म्हणजे पोरीला मी पसंत करण्यापेक्षा मी तुम्हालाच पसंत केलं असं मला वाटतं. मी पण आ? नाही म्हणजे यांच्याकडे पहिल्यांदा बघितला ना तेव्हा मला असं झाला होता, पण नाही नीट निरकून बघितला ना तेव्हा असं जाणवला की यांनी पोरीवर चांगले संस्कार केले असणार. म्हणजे काय चांगलेच होय ना. म्हणजे काय मी अगदी काटेरी फणसासारखा आहे का आणि आतमध्ये रस आहे. काय माझ्या चेहऱ्यात एक प्याथवास आहे. म्हणजे मस्त माझ्या चेहऱ्यात एक जादू आहे. एक माझ्याकडे ना मी प्रत्येकाला हवा असा वाटतो. प्रत्येकाला ना पप्पी घ्यावीशी वाटतो. लहान पोरांना काय शेवटी देवाची करणी, दुसरं काय. हो आता देव एखाद्याला एवढा राजबिंड का बनवतो ते मला कळले. खरंय. म्हणजे बाबा सलाम देवाच्या कार्याला. पण आता अंगठी घालून घेऊया का? कसं आहे, आमचा माल तुमच्याकडे गेलाय पण तुमचा माल अजून इकडे आला नाहीये. शर्मेश बघितलं काय पोराला किती घाई झाली माहिती. ही अंगठी घाल बघू पटकन. चुनाची डब्बी आहे. ताई पोरी ताई तेरे आंखों में आंसू के कतरी को ताई. तू रडतेस कशाला सांगशील का? काय रे बाबा, आनंदाचा क्षण आहे, माझा साखरपुडा आहे. होय ना बा. सगळे आहे तिथे. हो. आई नाही आहे ना? संस्कार बघितलेच पोरीवर. आई असायला हवी होती आज. हो हो मला पण तसंच वाटतंय. 3-4 वर्ष थांबली असतीस तर तुला नवीन आई आणली असती मी. नाही पण आज आई नाही आहे. हाच ती नाही, मला सुद्धा तिची लय उणीव भासते. उणीव बाबा? हा उणीव भासते, मला लय उणीव भासते. नाही 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 ताई 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 तू रडू नको ताई. तुम्ही सांगितलं होतं की नाही तेव्हा साखरपुड्याला मी आई आणणार म्हणून. आई आणणार आई आणणार म्हणतर आई आणणार आई. म्हणजे टुडे बंद डोळे बंद कर. आई आई आईला घेऊन येणार आहेस तू? डोळे बंद कर आधी. आई येईल. आई येईल. अरे काय कुठून काय आई आणणार का? आली. बाबा आई आली का? नाही 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 सर नाही का सरप्राईज. अरे बापरे. आलं मंदन. काय आई आता उघडताय आता उघडताय. आई आई कुठे? इथे 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 आता उघडताय. हॅलो 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 आई पुट्ट्याची आहे. बरा आज मला खरंच अभिमान वाटतोय तू माझा पोरगा असल्याचा. वा थँक्यू बाबा थँक्यू. अरे किती एनर्जी काढशील रे.
मना पण बघायचंय. मिनी पण बघते विनबाई कशा दिसायचं ते. बघा बघा बघा. चासला मोरे वाव. विनबाई एकदम तुमच्यासारख्या दिसायच्या. नाही कुणीतरी म्हटलेलं आहे ना, काय? म्हणजे बरीच वर्ष संसार झाली की नवरा बायको सारखे दिसतात. काय समजली? हो काय? अरे देवा. मना मना बघू मना. बघा ना बघा ना आई. बघा. हे बघा. हा. ही प्रभा ना. हो प्रभा मोरे माझी बायको. तुम्ही हिला ओळखता? वलगता? मी हिला चांगलीच वलगतो. ही प्रभा मोरे आता झाली. ही आधीची प्रभा टिचकुली असल्यापासून मी तिला ओळखतोय. काका तुम्ही खरंच ओळखता खरंच माझ्या ओळखतोय. आधीपासून ओळखता आधीपासून ओळखतोय मी हिला. बाबा हा? मी बोलले होते ना आई आपल्यावर लक्ष ठेवणं म्हणून. हो ना. आईनेच कदाचित यांची निवड केली असेल माझ्यासाठी. माँ तुम यहाँ पे सच में हो माँ? अरे इकडे आहे मा इकडे. असं द्या. पण काय हो अरुण इकडे या बसा जरा. मला सांगा तुम्ही या विनबाईंना आधीपासून ओळखता हो काय? ओळखतो. हो? आधीपासून ओळखतो. कसं काय? ह्या बाईच्या पोरीला सून म्हणून मी माझ्या घरी नेणारच नाही. काय अहो अरुण कळतंय काय? बाबा काय झालं काय? काय झालं व्याही? काय झालं? अरे व्याही व्याही कसल्या व्याही बिया आता सगळं विचारा. मी काय म्हणतो पहिली अंगठी काढा का? ना आपल्या घरी चला हे लग्न नाही, नाही, अरुण, असं करू थांबा. काय झालं आई आई तुम्ही तरी सांगा ना लग्न मोडताय. हो बा, हो बाबा, बा. आई आई बोला ना काय. अरुण अरुण असं झालंय काय मला नीट सांग काय ना. झालं सांगतो. सांग. मला सांगा ही डुक्करवाडीची ना. हो डुकरवाडीची. मी पण डुक्करवाडीतच राहत होतो. होय काय? हा म्हणजे आम्ही दोघं पण एका शाळेत होतो. तेव्हा म्हणजे आम्ही बालमित्रच होतो लहानपणी. ही माझ्या मागच्या बेंचवर बसायची ना बोरं खायची ना त्या बिया माझ्या मागच्या खिशात टाकायची. बाबा तुमच्या खिशात बिया टाकायची म्हणून माझं लग्न मोडताय तुम्ही? अरे एवढंच नाही ती माझ्या बेंचवर कर्कटक असं उभं ठेवायची. मग मी बसलो. मग कर्कटकाने स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला. नाही बरोबर आहे. अरे हो ती होतीच तशी खोडकर. बाबा तुम्ही पण काय आईला काय आईला म्हणजे हो खाट्याला आणि मिश्किल का ना काय समजलं. आणि त्याखाली मी कसा एकदम रुबाबदार माणूस. खरं म्हणजे माझी काय इच्छा होती मला बोल्ड आणि ब्युटिफुल बायको मिळावी. पण मला कसा खट्ट्याला आणि मिश्किलवरच समाधान मानावं लागलं. बाबा तुमचं काय मध्ये मध्ये ते माझ्या आईला काय बोलतात? अरुण तुम्ही शांत व्हा. आज आनंदाचा दिवस आहे होय. ना. पोरांचा साखरपुडा आहे आणि लहानपणी सगळे खोडकर असतात. विनबाई पण खोडकर होत्या. आता लहानपणीचं विसरा. अरे लहानपणीचा विसरेन पण मोठ्यापणी पण हिने काय काय केलं तुम्हाला काय माहिती. काय केलं? अरे तिचा तो मित्र बंड्या आणि तिने मला लय फसवला नाही. बंड्या म्हणजे शिरगोपी करतोच ना तो तो मानलेला भाऊ तिचा. बंड्या बाबा आपण लहान असताना आपलं चॉकलेट तो बंड्या एक नंबर मस्त. मग त्या बंड्याला पण मामा बनवला तिने. का? हे दोघं मिळून मला मामा बनवायचे. कसं काय? तुम्हाला सांगतो त्या टायमाला म्हणजे मी तसा फारच हुशार विद्यार्थी. हा. कायम मी सतत अभ्यास करायचो. दिसतंय. तर ही यायचे मला सांगायची अरुण म्हणजे तिकडे ना खूपच दुष्काळ पडलेला आहे. तिकडे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल झालेले आहेत. तर त्यांना ना काहीतरी मदत करायला पाहिजे. तू सगळीकडे वर्गणी काढ आणि ती आपल्याकडे घेऊन आपण दुष्काळग्रस्ताला मदत करूया. खरंय. मग मी आपला इमोशनल व्हायचो. ने चालत चालत आजच्या पंचकृषीत जाऊन मी सगळे पैसे गोळा करायचो आणि हिला आणून द्यायचो. ही आणि बंड्या लोणावल्याला फिरायला जायचे. बरं लोणावले गेलं तर मला काही वाटायचं नाही पण येताना मला चिक्की पण आणायचं नाही वाचार. कसं आहे माहितीये ती एक नंबरची झोलर होती का ना. आई पण आता तुला काय सांगू मला तिनं ना मला बऱ्याच वेळा गंडवलेला आहे. तुम्हाला हो काय झालं एकदा ती मला म्हणाली की आपल्या सुखी संसारासाठी मी एम.एस. जेवला नवस बोलले की मी उलट्या पायाने चालत चालत तुझ्या मंदिरात येईल. मला नंतर कळलं ही 1 महिना गोव्यात होती. हो गोव्यात होती. घरी आले विचारलं तिला तर ती काय म्हणाली मी उलट्या पायाने चालत चालत गेले ना तर रस्ता चुकून गोव्यात पोहोचली. बघितलं एवढी खोटारडी. बाबा नाही पण कसं आहे संसार म्हटला की ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आल्याच का नाही. बरोबर ना हो? मोरे हा. तुम्हाला विनबाईंनी लय त्रास दिला ना. नाही तुमचं दुःख मी समजू शकते पण दुःख हलकं करू शकत नाही. पण माझा आधार आहे हा तुम्हाला. तुला येडी आहेस का तू.
काय झालं? तिने माझ्याबद्दल काय वागले तुला कळत नाही का? त्यांना कुठं आधार देतेस? नवऱ्याला आधार द्यायला पाहिजे ना. पण काका एवढं काय केलंय हो माझ्या एवढं आईने? काय केलंय? मग माझं ती पोरगी मला रेशनिंगच्या लाईनीत उभं राहून त्या बंडाबरोबर ती फिरायला जायची. रेशनवाला मला 1 लिटर घातले जास्त द्यायचा. तो म्हणायचा प्रभाला दे. अरे वा. कुल्फीवाला 2 कुल्फी द्यायचा. 1 कुल्फी प्रभाला दे. डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टरनी 2 पिशव्यांच्या गोळ्या दिल्या. 1 गोळीची पिशवी त्या प्रभाला दे. सगळीकडे हीच गुलू 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 चालायचं. एक मिनिट काका, पुरे झाला आता तुमचं. बस झालं. माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे अजिबात उडवायचं नाही. बाबा तुम्ही कसं बोलताय हो सगळं? बाला, हो ग, तुझी आज होतीच तशी. त्याला कोण काय करणार ना. तुम्ही पण काय? तुला सांगतो, तुला गंमत वाटेल, तुला सांगतो, सिलेंडर वाल्याशी ना चॅटिंग करताना मी एकदा तिला पकडला होता. सिलेंडर वाल्याशी. मला बैल तिनं लगेच फोन ठेवला. आता तिचा फोन तर ती ठेवणार का नाही. पण मी पण फार लपडेबाज माणूस होतो का नाही त्या गाण्यात. लय म्हणजे मी फारच लपडेबाज. त्याच्यामुळे कसं माझं तिला माहिती होतं, तिचं मला माहिती होतं. आमच्या दोघांची ऍडजस्टमेंट चांगली होती का नाही. काही झालं म्हणजे एक दिवस आम्ही एकामेकाला रंग्यात पकडलेला. आणि मग आपला 2 मिनिटं एकामेकडे बघित बसलेला. लबाड. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं बाहेर काही लपडी बाहेर करायची नाही. ते असं आमचा दोघांचा बॉन्डिंग होता का नाही. ते काही तुमचं सिच्युएशनशिप काय म्हणतो बघा. सिच्युएशन ते आता आलं, ते आम्ही तेव्हा केलेलं होतं का नाही. मोरे मोरे तुम्ही लयच मोकळ्या स्वभावाचे आहे. होय. म्हणजे बायकोला एवढं स्वातंत्र्य देणारा पुरुष मी आतापर्यंत बघितलेलाच नाही आहे. खरंच तुम्ही ग्रेट आहे. 1 नंबर ग्रेट आहे. होय. पण विनबाई तुमच्याशी असं वागायला नाही पाहिजे होतं. अरे माझ्याशी वागली त्याचं काय नाही तुला? तू काय तुझं चाललंय तुझं? नाही नाही तसं नाही. तिच्याबद्दल बोलतोय, माझ्याशी ती कशी वागली ते तुला कळत नाही काय? हो बसा तुम्ही. तुमच्याशी कशी वागली याच्याशी मला देणं घेणं नाही. ही तशी नाहीये. मला याच्याशी लग्न करायचंय. अशी मुलगी मला परत नाही मिळणार बाबा. अरे बाला, पेरूच्या झाडाला पेरूच लागतात. ती तशीच होते, ही पण तशीच असणार. एक्सक्यूज मी, माझ्या आईला तुम्ही पेरू बोलायचं ना. माझी आई म्हणजे ममता का पुतला. ती ममता का पुतला. अरे फलकट पुतळ्यात वाजून ना बसल्या. अरे हात चुकून पेरूच्या झाडात चिक्कू आलाय. अरे तू ममता का पुतला बरोबर आहे, पण तुला माहिती आहे, अरे तू ना तुझ्या आईशीला ना कधीच आवडायचंच नाही. का? नाही काय झालं, तू जन्माला जेव्हा आलास ना तेव्हा तुला असा उचलून घेतला नव्हता. हा बाळा बघ, बाळा बघ, हा आईकडे बघ, तर तू असं तिला जीव दाखवलीस. तो राग तिच्या डोक्यात होता. जाम खसकली होती. तू अजिबात तू आवडायचाच नाही तिला. मग प्लास्टिक वर लसूण घेतात तसा ना लसूण वाईला तुला द्यायला गेली होती. परत त्या अरुण कदम सारखं करायचं नाही. अरुण कदम आता कळतंय, अरुण कदम हा वासाडा हा येतो. फार म्हणजे अशी म्हणजे चांगल्या स्वभावाची ती, निर्मल अशी. हलवी होती का नाही ती. हलवी 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 कुठली? ती लहान असताना ना शाळेच्या माग टाकीजवळ जायची ना, बिड्या फुकायची. सगळ्या पोरांना जमा करायची ना, बिड्या फुकायची. माहितीये काय? 1 नंबरची छंदी होती ती. बस झालं काका. बस झालं. माझ्या आईबद्दल खूप बोलताय तुम्ही. शुभा शुभा बाला बाग ती पण तशीच नाही, ही पण तशीच करते. तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही पण तेच करताय ना आल्यापासून. तशीच होती. तुम्ही ना जरा लक्षात घ्या, ती कशी पण असू दे, शिवा तशी नाहीये. मी मगापासून तेच सांगतोय. मला तिच्याशी लग्न तर करू दे. अरे तुम्हाला कळत कसं नाही? ती बाई माझ्याशी कसं वागवते त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही. बाबा तुम्हाला जगातले सगळे गंडवतात. तुम्हाला जन्माला घालताना देव मजा करत होता, माहितीये का? बापाला उलटं बोलशील? हे लग्न व्याई असं करू नका, असं करू नका. काय लग्न म्हणलं, आता व्यवस्थित सगळं चाललं. आता तुमच्या पोरग्याला माझी पोरगी आवडली, माझ्या पोरगीला तुमची पोरगा आवडलाय. फक्त प्रॉब्लेम काय झालाय, ह्या कटआउट मुली. काय हा कटआउट आहे का नाही, ही जी बाई आहे ना, जिथं जाईल तिकडे राडा घातलेला ह्या बाईने. त्याच्यामुळे हा आधी कटआउट फेकून त्या, मग बघा सगळं सुरलीत होईल. काय समजलं बाबा? ऐकून घ्या. हा ती जबाबदारी मी घेतो. आई, तू मला देऊन लसूण घेणार होतीस ना, आता मी तुला देऊन कोकम घेतो. तुम्ही स्किट तर स्किट, पण आम्हाला ती कटआउट मधली प्रभा पण जाम आवडली. भन्नाट झाला परफॉर्मन्स, मस्त. सई, व्हेरी नाईस परफॉर्मन्स. श्रमेश, प्रत्येक प्रहसनात
ह्याच्यापेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार, लगेच लग्न करा, हे जे असतं ना ते खूप अजब आहे. आणि ते तू खूप छान काय म्हणूया पेश करतोस. टीमवर्क मस्त होतं. मँडी कॅरेक्टर वेगळंच होतं तुझं, आवडलं मला. अरुणदा नेहमीप्रमाणे खूप भारी एनर्जी. मला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रभाला भेटायचं आहे, तर त्याची काय सोय होऊ शकते का? तर प्लीज बघा. आणि मला असंही वाटतं की एका रिलेशनशिपमध्ये येऊन TTMM करणं एक वेळ सोपं आहे, म्हणजे तुझं मी माझं, पण त्या रिलेशनशिपमध्ये येऊन ती कमिटमेंटला आपलंसं करणं आणि ते निभावणं हे जास्त अवघड आहे असं मला वाटतं. आणि आपला कल अवघड गोष्टींकडे असावा असंही मला वाटतं. धन्यवाद. डीप. बाकी भारी परफॉर्मन्स असेच छान छान परफॉर्मन्सेस देत राहा. बाकी आम्ही सगळे आहोतच तुम्हाला आधार द्यायला. थँक्यू. मंडळी, आज तुझा कट्टावर पुन्हा एकदा रंगणार आहे एक विशेष मुलाखत आणि सोबतीला आहे खास विषय. चला बघूया या विषयाची फोडणी, या मुलाखतीला हास्याचा तडका कसा लावते तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे MHJ विनाकारण न्यूजमध्ये. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर फक्त लंडन बघितले. चित्तनंदन कांबळे. हो चित्तनंदन कांबळे. नाही, हल्लीच मी माझ्या फॅमिली सोबत लंडनला गेलो होतो आणि तिथं फक्त लंडन बघितलं, त्यामुळे मी सांगावं हरकत नाही. तर मी चित्तनंदन कांबळे आणि आज आपल्या सोबत आपली लाडकी अँकर पर्णिका सुद्धा आहे. नमस्कार. आणि त्याच सोबत आपल्या बरोबर आहेत आपले लाडके पत्रकार मित्र मैत्रीण. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. मंडळी, तुम्हाला ठाऊकच आहे, आपण आपल्या या कट्ट्यावर वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. काय पर्णिका? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? नाही, पर्णिका खाली खुशाली नाही विचारली. कार्यक्रमाबद्दल काय सांगशील पर्णिका? काय पर्णिका? अगदी तुमचाच खरं, मीच चुकले. तर आज जो आपला मुलाखतीचा कार्यक्रम आहे, तुझा तबला प्रस्तुत, माझा डग्गा. नाही पर्णिका, गल्लत होतीये. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टा. माफ करा, त्याचं काय झालं, कालच मी माझ्या कुटुंबासोबत तबला डग्ग्याच्या कार्यक्रमाला गेले होते, तर त्याच्यामुळे माझ्याकडनं चुकून ते मी बोलून गेले. पण माफ करा, पण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम होता. हा जो कार्यक्रम होता तिथे अनेक मोठे मोठे गायक सुद्धा आले होते. गायकाची नावं आठवत नाही, पण हा जो कार्यक्रम रंगला तो वांद्रे येथील रंगभवन येथे. वांद्रे स्टेशन पूर्व इथे जर तुम्ही गेलात तर 457 नंबरची बस पकडायची. कंडक्टरला म्हणायचं, कंडक्टर 2 रंगभवन द्या. समजा कुटुंबात 2 जण असतील तर म्हणायचं, वांद्रे पूर्व स्टेशन. म्हणजे कसं कळेल आम्हाला असं? वांद्रे स्टेशन पूर्व येथून 457 नंबरची बस पकडायची. एक मिनिट जरा, रंगभवनला कसं जायचं ह्याची माहिती कशाला देत आहेत? नाही, बरोबर आहे, कार्यक्रम आपला वेगळा आहे. बरोबर. पर्णिका, लक्षात घ्या, आपला कार्यक्रम वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोला. आपला जो कार्यक्रम आहे तुझा कट्टा, याच्याबद्दल बोला. पर्णिका, आपले जे मान्यवर इथं पाहुणे आलेले आहेत त्यांच्याविषयी काहीतरी सांगा. चुकले. तर आपला हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमात आज इथे जे सेलिब्रिटी आलेले आहेत ते आपल्या इथे येण्यासाठी 24 तास हपापलेले असतात. नाही, मी हपापलेलो होतो का? नाही. मी एकतरी फोन केला का तुम्हाला? उलट तुम्हीच मला फोन करता 11th आवरला, 2:30ला फोन केला रात्री. नाही, बरोबर. काय झालेलं आहे, त्यांच्या जरा शब्दांमध्ये गल्लत झालेली आहे. त्यांना म्हणायचं होतं की आपल्याकडे जे सेलिब्रिटी आलेले आहेत ते उत्सुक आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. उत्सुक हा असा शब्द. काय पर्णिका? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? नाही पर्णिका, परत तेच होतंय. काय पर्णिका म्हटल्यावर हाऊ आर यू या भावनेनं नाही विचारलंय मी. काय पर्णिका म्हटल्यानंतर काय सांगशील पर्णिका या भावनेनं विचारलंय. अगं बाई, चुकले मी परतच चुकले. झालं आता काय झालं, मी येऊन आता बराच वेळ झालेला आहे. माझ्याबद्दल जरा प्रश्न पटापटा विचारून घ्या. कारण काय नाही, दरवेळेला कोणीतरी दुसरं असतं माझ्याबरोबर आणि मग फोकस सगळा तिकडे हलतो
आणि मग माझे फॅन्स म्हणतात की अरे काहीच दिसलं नाही तुझ्याबद्दल, असं होतं ना. तर मी आलोय तर पटपट मला विचारून घ्या. नाही हरकत नाही. मंडळी लक्षात घ्या, प्रेक्षकांनी लक्षात घ्या. आज आपल्याकडे इथं गाणं क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, पंडित सुमारिया चौगुल्या. नमस्कार नमस्कार. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी वाजवा. तर हे जे पंडित गाणपोपट सुमारिया चौगुल्या आहेत, हे आहेत. पण त्याचबरोबर आजचा एक वेगळा दिवस आहे. हा एक खासियत आहे या दिवसाची. ती खासियत म्हणजे आज जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिन आहे आणि जगभरात हा साजरा केला जातो. आपण सुद्धा आपली वाहिनी अशा सामाजिक कार्यात आणि कर्तव्यात कुठलीही कसूर कधीच ठेवत नाही. तर त्यामुळे आपण सुद्धा हा इथं साजरा करणार आहोत. नका बोलू, मध्ये डिस्टर्ब होतंय. नाही जस्ट एक मध्ये नाही नका बोलू. तर लक्षात घ्या, आज गाणं क्षेत्रातलं हे मोठं नाव सुमारिया चौगुल्या आणि जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिन असा दोघांचा मिलाप करून आपण ते साजरा करणार आहोत. पर्णिका. पंडितजी मला सांगा, विचारला का यांनी प्रश्न? सांगा काय सांगू काय, पण मला कळत नाही प्रश्न, मला पटकन हे होत नाहीये. पर्णिका पुन्हा गल्लत होतीये. लक्षात घ्या, सांगा आणि सांगा याच्यामध्ये एक बारीक प्रश्न यायला. हा तो आलेला नाही. तेच म्हटलं मी ऐकल्यासारखं वाटत नाही. गणले ग बाई गणले, खूपच गणले. तर पंडितजी मला तुम्हाला एक छान असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही गाताय वर्ष अनेक. हो अनेक वर्ष गेली. तर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला बालपणी कधी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करायला लागला का? हे मला प्रश्नच नाही कळलाय म्हणजे तुमचा. म्हणजे अत्यंत साधा प्रश्न आहे, पण पर्णिका वा काय प्रश्न विचारलायस वा. धन्यवाद सर. तिच्या प्रश्नाचा मतिता अर्थ हा आहे की लहानपणी कधी तुमच्या वडिलांनी तुम्हाला बेनलईच खरकट गाता म्हणून तुडवलंय का? हे असं काय मला करतील? मी लहानपणी उत्तम गायचो. मग मोठेपणी काय झालं? मोठेपणी सुद्धा मी उत्तम गातो, पण हा प्रश्न असं का मला विचारता येते? म्हणजे साधा प्रश्न आहे, कन्फ्यूज होऊ नका. लक्षात घ्या, या अर्थाचं विचारतोय की समजा तुम्ही कधी रियाजाला बसलात. होय बसलो. आणि तुमची एखादी सम चुकली, एखादा सूर चुकीचा लागला म्हणून वडिलांनी आडकित्ता फेकून टकलं फोडलंय का? हे काय प्रश्न आहेत मला हे कळत नाहीये. तुम्ही हे फोडलंय का ते फोडलंय का? हे कसे प्रश्न? तुम्ही गाण्याबद्दल मला विचारा ना प्रश्न. हे प्रश्न काय विचारताय मला हेच कळत नाही. कौटुंबिक हिंसाचार आणि तुमचं गाणं असं आपण मिलाप साधलेला आहे, त्यामुळे. अरे पण नका ना मिलाप साधू. मला मान्य आहे, आय हॅव ड्यू रिस्पेक्ट की बाबा एक कौटुंबिक हिंसाचार चुकीचा असतो वगैरे. पण मी काय त्यांच्या दोघांचा करून भलताच काहीतरी अर्थ येतो ना बाहेर त्याच्यातून. तर वेगळा प्रश्न, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत की नाही. गाण्याबद्दल तुम्ही प्रश्न विचार. हरकत नाही, आपण पुढे जाऊया. गाण्याबद्दल प्रश्न हवेत तर पत्रकार मित्रमैत्रिणींकडे जाऊया, त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत का? नमस्कार. विचारू देता. ओके सर. पंडितजी तुम्ही गेली किती वर्ष गायन करताय? अरे बापरे. मी जवळजवळ गेली 20-22 वर्ष गायन क्षेत्रात आहे मी. पंडितजी तुमच्या पत्नीनं कधी तुम्हाला बेदम मारहाण केली? माझी बायको का बेदम मारहाण करेल? का कुणाची बायको कुणाला बेदम मारहाण करेल मला सांगा बघू. म्हणजे हाताच्या कोपऱ्यानं खुबा मारणे किंवा हाताचं बोट घेऊन असं मागं वळवून दात वगैरे तोडलं असं काही कधी असं का मला करेल ती? नाही होऊ शकतं पंडितजी, होऊ शकतं. हिंसाचाराला कारण नसतं. बघा ती असते विकृती. मुद्दा तो नाहीये, मला हे कळत नाही. पण माझं जर लग्नच झालेलं नाहीये तर माझी बायको कशी मारेल मला? मग इतरांची बायको तुम्हाला मारते का? अरे इतरांची, माझी नाही मारत म्हणून इतरांची मारते असा कसा अर्थ लावता तुम्ही? मी लग्न केलेलं नाहीये आजपर्यंत, अविवाहित राहिलोय. याच्या मागे माझी काही कारणं आहेत. पंडितजी मग तुमच्या आईबाबांनी लग्न केलं होतं का? नाही, माझी आई बाहेर जिन्यात गेली आणि मला डाउनलोड केलं तिने. लिहून काय काय वाटेल ते सांगता येत नाही. लिहा आणि क्लिकबेटला छापा आहे व्यवस्थित. अरे नका हो. नाही मी असंच बोललो. तू अहो ऐका, माझं आई वडिलांचं लग्न झाल्याशिवाय माझा जन्म झाला असेल का मला सांगा? हरकत नाही. मला गाण्याबद्दल तुम्ही विचारा. पंडितजी प्रश्न आलेला आहे. मला गाण्याशी निगडीत प्रश्न विचारायचा. हे असं पाहिजे ना. मी लहानपणापासून गाणं गातय आणि मी बऱ्याच मुलाखती तुमच्या पाहत आले. हो ना. हॅलो. हा नाही बोल ना, बोल ना, बोल 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 बोल. नाही तू बोल ना, बोल बोल बोल. नाही 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 ते काही चालत राहायचं. तू बोल ना, बोल 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 बोल.
कार्यक्रम सुरू आहे ना? अरे नाही, निवांत निवांत नाही. बोल ना, बोल 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 बोल. नाही, कार्यक्रम सुरू आहे. मुलाखत सुरू ते असताना होत राहील, त्याचं काही नाही. तू बोल बोल बोल, निवांत निवांत. नाही बराच वेळ. तू बोल ना. नाही नाही ना, बोल ना, बोल. तू बोल 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 बोल. तुझ्यासाठी खूप वेळ आहे. बोल. तिथून बोलायला चान्सच देत नाही, एकटीच बोलते. बोल 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 बोल. थोडस मध्ये ऐकल्यानंतर तू बोल, तू बोल. माझा कार्यक्रम आहे ना. जरा पंडितजी जरा 2 मिनिटं थांबा जरा. पण माझा कार्यक्रम असताना नाही, सतत मध्ये बोलू नका. लक्षात घ्या, एक बाई फोनवर बोलत असताना तिला डिस्टर्ब करणं हा सुद्धा हिंसाचारच आहे. हा नाही हिंसाचार, उगीच काय. पंडितजी जरा मॅनर्स ठेवा. कुणीतरी फोनवर बोलतंय. सांगा जरा. पंडितजी अरे बापरे, सगळं मॅनर्स ठेवा, मॅनर्स ठेवा. ते फोनवर बोलतायत, जरा थांबा. अरे मॅनर्स त्यांना कळले पाहिजे. हा हा, चालेल चालेल. हा, ओके ओके. नेमत्या बाळालाही कळेल फोन चालू असताना रडू नये. थांबा जरा प्लीज. बाय बाय बाय. ओके ओके. झालं. कार्यक्रम सुरू असताना मध्ये. ठीक आहे ठीक आहे. हा, पुढच्या सेगमेंटकडे वळूया. लक्षात घ्या, अशी बडबड होतच राहणार आहे मध्ये. पण पुढचा सेगमेंट जो आहे फोनचा, आता आपण प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार काकू. फोनवर. तर फोन येतील, त्याच्यावरती तुम्ही बोलायचं आहे. होय, अगदीच. पहिला फोन आलेला आहे. हॅलो, नमस्कार. पंडितजी बोलतायत होई? हो बोलतोय. नमस्कार. काय सांगू पंडितजी, नवरा सासू सासरे लय म्हणजे लय तुडवत्या. तो मला पार नडग्या हाणतायत माझ्या. पंडितजी काय करू सांगा. होय पंडितजी, सांगा की काय करू. हा ते ठीक आहे. छान छान गाणं ऐकणार का? तुमचं गाणं घाला चुलीत. गाणं ऐकत आहे होय. काय करू सांगा की. करा काहीतरी पंडितजी, करा पंडितजी. काहीतरी करा पंडितजी. ह्याच्या हसू नका पंडितजी. मी काय करणार आता याच्यात? काय करणार? अरे लांबून मी इथे बसले, मी स्टुडिओत आहे तिकडे. पंडितजी हसू नका पंडितजी. एक महिला तुमच्याकडे काहीतरी मागतीये, तिच्यावर अत्याचार होतोय, ती हिंसाचाराची बळी आहे. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे पंडितजी. अरे पण मी लांब बसलोय, मी नाही काय करू. एका महिलेवर होणारा अत्याचार तुम्ही उघड्या डोळ्यांनी सहन करताय पंडितजी. अरे तुम्ही काही बोलत का नाही आहात? अहो बोला पंडितजी, करा काहीतरी. अरे मी नाही काही करू शकत. पंडितजी मार्गदर्शन करा. अरे मी काय मार्गदर्शन करू? मी त्या बाईंना सांगा. अरे पण मी तज्ञ नाही ना त्यातला. नाही, पण आज आपण जो मिलाप साधलेला आहे पंडितजी, गान क्षेत्रातला एक व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी मार्गदर्शक, तर तुम्ही काय सांगाल? बोला पंडितजी, त्यांना मार्गदर्शन करा. होय पंडितजी बोला की. वेल आता बघा म्हणजे तुमचा नवरा उत्तर. तुमचा नवरा आता तुम्हाला त्रास देतोय. मला असं एवढंच वाटतं की असं काही हे नाही म्हणजे. हा बाबा, हा नाही तर तुम्ही म्हणाल की हा काय बोलला. पण मला असं वाटतं की नवरा जर मारहाण करत असेल तर तुम्ही त्याला चोपा. यायचं तुझ्या. काय म्हणलं तू आता? स्पीकर इथं फोनवर आहे. होय होय. काय म्हणलं तू आता? काय माझ्याबद्दल काय नु सांगतो बायकोला? ते म्हणत होते तुमच्या बायकोला सांगत होते. तुम्ही थांबा जरा बाजूला व्हा. ह्याला हे पुढं आणा माझ्या. काय तू तेच आहेस ना गाण्याचा तुटका पोपट? तुटका पोपट ना तू गाणं पोपट तुला सोडत नाही मी. होय होय, नाही बरोबर. माझ्या बायकोला सांगतोयस ना तू. तुझा पत्ता आहे माझ्याकडे. पत्ता आहे? मी तिकडे येतोय, तुला तोडलाच मी आज. अरे मी आज तोडला तुला सोडत. अरे कट. अरे घरी त्याला पत्ता माहिती हो माझा. त्याला पत्ता माहिती माझा. मी जातो. नमस्कार. पंडितजी मुलाखत चालू आहे. लक्षात घ्या, एक बेवडा माणूस आहे, त्याला तुम्ही घाबरू नका. काही करणार नाही, तो बसा. जाऊ शकतो. दुसरा फोन आलेला आहे. फोन घ्या पंडितजी. हॅलो, नमस्कार. तुझ्या यायचं तुझ्या बीएने फोन कट केला. नाही फोन नाही कट केला. अरे माहिती आहे सारखा. अरे मला ऐका काळजी लक्षात घ्या, बेवडा माणूस आहे, तो काही करणार नाही. अरे त्याला घर माहिती आहे. तुमचा फोन येतोय, घ्या फोन घ्या. हॅलो, सगळे नंबर आहे तुझं माझ्याकडं. नाही असं नाही. अरे सगळे नंबर माहिती आहेत मला. हरकत नाही. अहो तो घरी येईल सांगतो. तुमचा फोन आहे का? नाही. अरे बापरे. हॅलो. ते स्पीकर टाकतो. त्या बाईच्या नवऱ्याचा फोन आला, स्पीकरवर जरा बोला. कुठे पैसे बेने? अरे वाढवून तोडला पोहतोय. अरे कट करता फोन, कट करता. अरे बाबा सगळीकडे नंबर येतात. हे बाबा तो वाट लावेल माझी. ओ, त्या बाईच्या नवऱ्याचा फोन आहे. घेता की स्किट संपवू? स्किट संपव. नको बाबा. वा वा वा, तुमच्या
कट्टार, आज खूप मजा आली, मस्त परफॉर्मन्स. हा सरसिक प्रसादा. ऍक्च्युली हा खरं तर तुझा कट्टा आहे सावत्या, कारण इथले सगळ्यांचे नंबर तुझ्याकडे, त्यामुळे खरं तर तुझा कट्टा आहे. म्हणजे हा कोण माणूस आहे, जगातल्या सगळ्यांचे नंबर याच्याकडे आहेत. मस्त होती कॉन्सेप्ट आणि मधली मधली कॅरेक्टर्स, चेतनाचं पण मस्त होतं. आणि पर्णिका खूप दिवसांनी दिसली, सुमारिया खूप दिवसांनी दिसला, दोघांनी मजा आणली. बहार पीपी मस्त मजा. येस साई. हाऊसफुल परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना भेटलो, मजा आली. फोन कट्स दोन्हीही कमाल होते. चेतू मस्त, मला फार आवडला तू जो आवाज लावला होतास, ज्या लहेजामध्ये तू बोललीस. सावत्या, आपला तर देशी वाटण्यास माहीतच आहे, जगप्रसिद्ध आहे. मजा आली. येस, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, बायकोला सासरी नेण्यासाठी उतावीळ झालेला नवरा आज पुन्हा एकदा एक प्रयत्न करणार आहे. चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. नाही चेते जा बाय आता तुझा, हे माहेर संपला, आता सासरी जा बाय तू. चेते जा सासरी ग, जा बाय तू सासरी. आता नाही बा, आता नाही बस झालं. बासकी आता बासकी. मी काय म्हणते जावे बाप. हा बोला ना. आणखी 4 दिवस राहू दे तिला इथं. का हो, इथली तिथली काही लाजलूज वाटत नाही का तुम्हाला? 4 वर्ष आहे आता लग्न व्हायचं. 4 वर्ष थांबलोय मी. 4 वर्ष थांबणं म्हणजे थट्टाबाजीचा खेळ नव्हतो. अरे इथे तपडलेली असते ती. जेव्हा वाट चुकते ना तेव्हा येते सासरी. आता 2 महिन्यांपूर्वी आली होती ना तिथं. आली होती दारावर आली, लगेच ते फोनचा डबडा वाजलं, लगेच उलटली. मग कळलं काय तर तुमच्या गळ्यात रुपया अडकला होता म्हणे. अडकला होता का? खरंच अडकला होता. अरे खोटा बोलायची पण काही सीमा असते ना हो. मी नाही खोटं बोलत. अरे काय नाटक करताय तुम्ही? हद्द झाली कशाचा रुपया रुपया अडकायला तुम्ही काय नादान बच्चे आहे का हो? नाही, ते मी चिल्लर अशी करून चिल्लर मोजत होते ना, ते बोटाला नाणं चिकटलं आणि ते असं करून धपकन गेला आतमध्ये. अरे कुणी चिल्लर असं करून मोजेल का हो मामा? आता काय बोलायचं हो? काय मी तरी काय बोलायचे? तुम्हीच बोललं पाहिजे. तुम्ही लग्न लावून दिलेले नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना, मंगळसूत्र अडकवायला तात्पुरता हिचा गळा मिळाला मला, बस. बाकी या लग्नाला काही अर्थ नाही. काय कळतंय का तुम्हाला? चांगल्यासाठी तुमचं लग्न लावून दिलंय का काय? उगा काही बोलू नका, तोंडाला येईल ती. आणि म्हातारे यायला काय एवढी लग्न लावली मी आजपर्यंत, पण ह्या पुरीचं लग्न लावलं पश्चाताप झालाय मला आता. करू नको वाद आणलाय का डोक्याला? नुसत्या मिटिंगा चालले ते म्हातारे. हे बघ शेवटचं सांगतोय तुला, आता पुरीला म्हणजे इकडं बोलवायचंच नाही. आता सोडली नवऱ्यानं म्हणजे मग काय ठो करीत बसायला लागली. हे बघा आता मी इथं येणार ती फक्त औषध घेऊन, असल्या फालतू गोष्टीसाठी बोलवायचंच नाही मला इकडं, कळलं का? अजिबात. अरे चेतू, आईला कळत नाही, तुला बी अक्कल नाही होय ग? मामा अजिबात काय बोलू नकोस. तुला का नवऱ्याकडे काय जावंच वाटत ना का? वाटतंय की मला प्रेम आहे यांच्यावर. मग घरी येऊन दाखव ना ते. आता हिचा असा आवाज आहे तरी पण माझं भलतं प्रेम आहे हिच्यावर. याच्यात हिचं कर्तृत्व नाहीये, माझं साचले पण जास्त आहे. म्हणजे कधी कधी हिची आठवण येते ना, मी मिक्सर चालू करतो आणि हळुवारपणे त्या फडक्याने मिक्सरला पुसत असतो. अरे एखादा विद्यार्थी, त्याला परीक्षेतले सगळी उत्तरं पाठ आहेत, पण त्याला परीक्षेला बसू देते. काय मोठी शोकांची काय बसू त्यानं मला परीक्षेला. काय बोलताय का? कळतंय का तुम्हाला काय बोलताय? श्यामराव, तुमच्याकडे नाही चुंबकत्वच नाही. चुंबकत्वच नाही तुमच्याकडे. पुरुषाकडे कसं का चुंबकत्व असलं पाहिजे. बायकोने म्हणजे सोडलंच नाही पाहिजे. माहेरात पाऊल ठेवलं नाही, दुसऱ्या दिवशी रिटर्न जीएसटी पकडली पाहिजे. चुंबकत्वच पाहिजे तसं आपल्यामध्ये. काय त्याच्या आईला रडतंय का? हे नुसती तडपड चालली का? पुरुषात जातीला बरं वाटतंय का असलं? मग ही जेव्हा असते बरं दिसस का? मग मना पोऱ्या रातभर तक करस.
काय करायचं ते तक तक करस. गालमेल होते जेवाची. हा ते बदामाच्या उशा आणल्या लग्नानंतर त्या फाटल्या, पण वहू काय आली नाही सासरी. काय लागाची तू तुला एक लागा किती वेळा तुला कळतच नाही का ग? जरा विचार कर की लग्न कशासाठी केलंयस? कशासाठी? जा एकदा मग कळल. बघ की जाऊन काय लगा चाललंय लगा. अगं चेता कसं असतंय माहितीये का? लग्न असतंय की नाही ती म्हणजे दुसऱ्याचं घर असतंय की नाही त्याला सुननं सजवणं असतंय. आलं का लक्षात? त्या घराला जपायचं असतंय. तू आता ही कोण आहे बाय? सासू. सासूची आय करायची. आलं का लक्षात? म्हणजे 2-2 आया. हा सासूला माया लावायची वाईज प्रेम करायचं. आलं का लक्षात? सेवा करायची तिची. कळलं ना? चला आता निघा. आता पेटी भरली की नाही डायरेक्ट त्या कपाटामध्ये कपडे खाली करायला घ्यायची. चला निघा अजिबात थांबायचं झालं की आता एकमेकाच्या उरावच होता की आतापर्यंत. जावा चला निघा निघा पटाकीसनी. आता परत कधी आणणार? आता तुमची बातमी आल्यावरच येणार. आता काय म्हणलं का? ते तोंडातून निघून गेलं. दिवाळीला आणणार का? नाही हो. मग नाताळाला? आता आहे ना एक छोटा सांताक्लॉज झाल्यावर इकडे येणार. नाही ते काम करू तुम्ही या तिकडे डायरेक्ट तुम्ही या तिकडे. हा नाही बाय सगळं मी बाळणपण हिथंच करणार तिचं. मी नाही येणार. तुम्हाला खाटल्यावरून उठता येत नाही तुम्ही काय बाळणपण करणार हो? हा चल तू चल ना. पण आता एवढ्या रातच्याला कुठं मिळणार? एसटी नाही मिळायची. मला माहिती होते म्हणून जिपडं घेऊन आलोय मी. जिपडं आता असं जिपडं स्टार्ट करणार डायरेक्ट घरी थांबणार. मध्ये कोणी आलं त्याला उडवून देईन मी. अरे त्यांनी बाहेर का होतं ती एसटीने गेलं ना मध्ये 6 एसटीचे स्टँड आहेत. जिथे जिथे एसटी थांबली माझा जीव नुसता घाबरा होतो. ही पळून जाते का काय? अरे एक पण एसटी स्टँड सोडलं नाही जिथून ही परत आली नाही. आणि त्या जिपड्याच्या पुढे चाकाच्या समोर नारळ ठेवतात ना. मी नाही इथं फोनचं डबडं ठेवणार आहे. चक्का चूर करणार त्याच्यात. त्या फोनचा सगळा प्रॉब्लेमच नको त्या फोनमुळे. कडक बुंदी आहे का जरा तुम्ही? काय उगाच बोलू नका. आता म्हणली नाही ती म्हणून म्हणली ना. जावा चला. कधी कधी येते ना म्हणून विचारलं. नाही ठीक आहे चाल चाल चेतू चाल. आता छोटा श्याम येणार. चाल चेतू चल नाव. असं नको आता मागं वळून बघ. नमस्कार नमस्कार. थोडा वेळ घेतो तुमचा. मावशी तुम्ही हा फोटो पाहिला का? याला कुठं पाहिलं? तुम्ही पाहिलं का? बघा. नाही साहेब नाही पाहिला. नक्की नाही पाहिलं? नाही पाहिलं. बरं चला येतो. चल दाखवा बरं दाखवा. नाही अगं आपल्याला जायचंय ना. मी पाहिलंय साहेब. तुम्ही हा फोटो पाहिलाय? मी पाहिलंय. हा फोटो पाहिलाय? पाहिलंय. काय म्हणते हा फोटो? पाहिलंय साहेब. तुम्ही या तिघांना पाहिलंय? जगताप मिळाला साक्षीदार. हो ताई जरा आत चला. या आतमध्ये लवकर साहेब आम्हाला जायचंय जरा. अहो जरा थांबा ना. तुमचं नाव काय आहे? श्याम. अहो शामराव इकडे. अहो ताई बसा इकडे. अहो ऐका ना माझं. अहो काय अहो लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय गावात दरोडे वाढलेत. पण आरोपींना आम्ही पकडलेले. पण प्रॉब्लेम होतो ना त्यांना काय ना कोण साक्षी द्यायला पुढे येत नाही आणि मग ते निसटून जातात. पण आता कसं झालंय ताईंनी ह्यांना ओळखलेलं आहे. ताई तुम्ही आता आम्हाला माहिती द्या. 2 मिनिटाचं काम आहे आणि मग तुम्ही जा. हो साहेब ऐका ना. त्यांना विचारा नाही तर त्यांना विचारा. काय ना मला जरा जायचंय. थांबा 1 मिनिट. हा माणूस कोण आहे रे? जगताप बघ जरा. नाही मी श्याम आहे. ही माझी बायको आहे. ही माझी आई आहे. त्या माझ्या सासूबाई आहेत. आणि ते मध्यस्थ आहेत ज्यांनी आमच्या लग्न लावून दिलं. बरोबर साहेब ऐका ना मला हिला घेऊन धुळ्याला जायचं. भलतं मोठं का पेंडिंग पडलेलं आहे हो त्याच्यासाठी जरा जायचं. थांबा ना इकडे सरकारी काम पेंडिंग पडलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे का इथं गावामध्ये आपल्या डांग्यांच्या घरावर घरफोडी झाली. मग काय सांगता? 12 घरं फोडली 7 दिवसात. मग काय डेंजर टोळी तुम्हाला सांगू. त्यांना पकडलं आम्ही. म्हणले आम्हाला त्रास झाला. असं पकडायला गेलो आणि फासकन निसटून गेली ना टोळी. काय अहो अंगाला तेल लावलं होतं ना. शर्टाला धरून ओढायचं ना. अहो शर्टच घालत नाही ना. बुंगळे असं नाही. चड्डी होती. चड्डी बनियान गँग म्हणतात ती हीच. त्या गँगला आम्ही पकडलेलं आहे. कळलं का?
फक्त काय ना आम्हाला आता कोणतरी साक्षीदार माणूस पाहिजे. साहेब ऐका ना, मला हिला घेऊन जायचंय म्हणून म्हटलं की आम्हाला चला, जायचंय. जायचंय. अहो जरा वेळ थांबा ना तुम्ही इकडं, सरकारी काम आहे, लगेच तुम्ही मोकळे व्हाल. ताई तुम्ही जरा बघा, ह्याला तुम्ही कुठं पाहिलंय? परवा रात्री पाहिलं साहेब. बरं, परवा रात्री म्हणजे तिकडनं डांगेकडनं इकडे आले असणार, ते पुढे बोला. हा, परवा रात्री 12 वाजता मी इकडनं बाहेर आले की नाही. ए बावळट 12 वाजता बाहेर काय करत होती तू? का बाया, तुमची आठवण आली म्हणून चंद्र बघायला आले तर मलाच बोलताय. मग घरी यायचे ना, घरी दाखवला असताना तुला चंद्र. नाही तर आपण गच्चीवर उभं राहिलो असतो आणि टायटॅनिकची अशी पोज मारून एकत्र चंद्र पाहिला असताना ग. अहो थांबा ना जरा इकडे, तुम्ही आमची लिंक तोडू नका. बरं 1 मिनिट थांबा जरा. ताई पुढे बोला. तुम्ही 12 वाजता त्यांना पाहिलं पुढं? साहेब मी 12 वाजता बाहेर आले की नाही, हा, तर अशी 4-5 माणसं कुसबुसत येत होती. तुम्ही त्यांना जवळून पाहिलं? जवळून साहेब एक असा आला की नाही समोर, हा, मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तो गपकनी असा वळला साहेब, त्याच्या पाठीवर तीळ होता. नवरा इथं तीळ तीळ तुटतोय आणि तू लोकांच्या पाठीवरचे तीळ पाय. तो उघडा होता ना. मग तू घरी आहे, मी उघडा होतो ना. पाय ना माझ्या पाठीवरचा तीळ. तुझ्या पाठीवर तिळच नाहीये ना शामू. अरे तू गपनाव माय, तू 5 वर्षापर्यंत आंघोळ घातलेली आहे मला. तीळ केव्हा पण डेव्हलप होतात, त्याचं काय? हो श्यामराव थांबा ना, इकडे आमची केस डेव्हलप होऊन राहिलेली आहे. तुमचं काय चाललंय? हे बघा तुम्ही सरकारी कामात व्यत्यय नका आणू बरं का. हे बघा तुम्ही माझ्या आहे ना मिलनात व्यत्यय आणताय फक्त. काय मिलन करून राहिले? बायकोला पहिल्यांदा बघताय का? नाही. तुमचीच बायको आहे ना ती. मग बाई तुम्ही पुढे सांगा काय. साहेब हा की नाही माझ्या असा समोर आला, मग मी त्याला मोठ्याने विचारलं कोण आहे. तो घाबरून पळाला साहेब. ताई हा बघा, हा 3रा फोटो आहे बघा, ह्याला ओळखता का बघा जरा. हा बघा दिसतोय. अरे तू ना मग काय भुतडाईचा आहेस का? काय कर राहिनी कशाला इचकी राहिनी तू? श्यामराव जरा थांबा ना, ते आठवतात ना. हा तुम्ही आठवा काय झालं. ह्याच्यात काय लाजण्यासारखं बघा. काय हाय की नाही साहेब, यांच्यासारखा दिसत होता. असं वाटलं की वया गपकन जाऊन मिठीच मारावी. अरे काय बिनलाजी बाई आहे बाप. जेव्हा मला मिठी मारायची वेळ येते तेव्हा ते इकडे येऊन पळते तू. हो श्यामराव जरा दमानं घ्या ना. बरं ताई तुमच्याकडनं आम्हाला जी माहिती मिळाली ती महत्वाची होती. खरंच तुमचे मनापासून आभार. चला आम्ही निघतो. नाही आहे हो मावशी आहे. काय तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. ताई काय घाबरायचं कारण नाही. तुम्ही यांना इथे ओळखलं की नाही, तिकडे आपण त्यांची समोर ओळख परेड करू. मी त्यांना तिकडे ओळख आणि मग झालं. आणि नाही आणि जर ओळख पटली तर तुम्हाला इथं या गावात या घरात फार नाही 2-3 महिने राहावं लागेल. 2 महिने इथे? हा, कारण पुढे केस उभी राहील, मग ते जबाब द्यायला जावं लागेल, मग कोर्टाच्या फेऱ्या. तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही गावात ना 2-3 महिने, फार नाही. माझ्या पोरीच्या जीवाला काय धोका? नाही काय काळजी करायचं कारणच नाहीये ना. आम्ही आहोत ना. आणि कसं आहे ना, टोळी आहे ना गजाड होणं गरजेचं आहे. ले डेंजर टोळी आहे. हा ती अशी मोकट फिरून चालणार नाही. हो त्यांनी या डांग्यांचं घर फोडलं, उद्या तुमचं घर फोडतील, तुमच्या डोक्यात काहीतरी घालतील आणि मग तुम्हाला मारलं तर. नको म्हणजे तू नको जाऊ ग, तू मला नाही मारायचं. सासूबाई काही काय बोलताय असं कुठे? गुच्चूबट शाम्या नाही. तिथं फोडलं घर, उद्या यांचं फोडल मग आपलं फोडल. नको राह तुझे तू. चालेल येऊ द्या, फक्त 1 दिवस माझी बायको माझ्यासोबत येऊ द्या. त्याच्यानंतर त्यांनी माझं डोकं फोडून मला मारून टाकलं ना तरी चालेल. साक्षीदारापेक्षा नंतर घ्या ना तुम्ही. तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेतात? मी त्रास करून घेतोय? शामराव सरकारी कामात व्यत्यय नको बरं का. येऊ द्या सरकारी कामात व्यत्यय. एकदा माझी बायको माझ्यासोबत येऊ द्या ना. हे बघा नाही तर मी आहे ना अंगाला तेल लावून चड्डीवर इकडे तिकडे फिरीन मी. शामराव काय जातात घ्यायचं नाही. अरे ज्यांच्या नवीन लग्न झाले ना त्यांच्या घरी जाऊन दरोडे टाकेन मी त्यांच्यावर. हा मला साधं समजू नका तुम्ही. शामराव जगताप यांना आतमध्ये घ्या. मला का यांना टायर दाखवा, यांच्यावर कलम लावा. सरकारी कामात व्यत्यय. बायकोवरती मोठ्या आवाजात भांडण करून बोललाय. हा डेसिबल पेक्षा मोठा आवाज यांचा आहे. शांततेत भंग केलेला आहे. माते पेरू आहे. याला आतमध्ये घ्या. 1 दिवस बायकोला माझ्यासोबत येऊ द्या, नंतर काय कलम लावायची लावा. जगताप घेऊन चला याला. साहेब मी आहे ना झंझावात आहे झंझावात. वादळे मी उद्ध्वस्त करून टाकीन तुम्हाला. तुम्हाला
अशी गत झाली बघा तुमची, पण आम्हाला मात्र खूप मजा आली. झंझावात परफॉर्मन्स. सध्या छान संकल्पना होती आणि छान सादरीकरण. समीर, तुझा पण वावर छान वाटला आज याही प्रहसनात. थँक्यू सर. ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स. सगळ्यांची कॅरेक्टर्स मला कळली. श्याम्याच्या आईने मला थोडंसं बुचकायात पडलं की ही खानदेशी आहे का मारवाडी आहे का गुजरात. कारण आपल्याकडे काही तसं हे नसतं, म्हणजे अख्ख्या बिहारी कुटुंबाचा बाप नेपाळीत बोलतो. तेव्हा मला असं वाटलं की एक व्हरायटी म्हणून आज खानदेशी मुलाची आई पारशी किंवा मारवाडी असेल. त्या शोधात काही काही माझ्याकडनं मिस झालं, पण ते मी रिपीट बघीन मी. बाकी ओव्हरऑल मजा आली. हिट परफॉर्मन्स होता एकदम. श्यामदादा, तुम्ही या सिरीजमध्ये फारच कमाल इमोट करता असं मला वाटतं, आणि ॲज अन ऑडियन्स प्रत्येक वेळेला वी फील फॉर यू डीपली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस भारी. माझा असा एक व्हिडिओ आहे वने, तुला मी तो दाखवलाय वाला, तो मी आता लवकरच पोस्ट करेन असं वाटतंय. मजा आली गाईज. मंडळी, विनोदाचे हे नवनवीन ट्रेंड जसे चालूच राहतील, पण आजच्या भागात इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी, विनोदाचे नवनवीन ट्रेंड्स घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, असं म्हणतात की आपण इतकं काम करावं की समोरच्याला आपली ओळख सांगण्याची गरजच पडू नये. पण जर अशी गरज निर्माण झाली तर बघूया त्यातून हास्य निर्मिती कशी होते. तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. भेटायला आपण ऐका ऐका, मी बघा इकडे सगळं तू आरवा साऱ्या मी तुम्हाला जे सगळं गाडीमध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं लक्षात आहे ना तुमच्या. ते सगळं लक्षात ठेवायचं. एकदा बाई आल्या तर त्यांना माझ्याबद्दल सांगायचं. मी सांगू सगळ्याला सांगू, पण तुम्ही सरबरीतपणा करू नका तिकडं. मी बसाड्या तू करतोस, बाई दिसले का येण्यासारखं तू करतो. तू काय मोऱ्यानु सरपंच आहेत ते. थांबा, कुठं घुसतं लगेच? कुठं चाललात? कुठे? बाईंना भेटायचंय. बारक्या शाळेचं दप्तर कुठं आहे? बारकी शाळा नाही बाई, इथे छडीवाल्या बाई नाहीत, इथं गुलछडी आहे. वसड्या गुलछडी बाईंनाच भेटायचंय. बाईंना बोलवा, त्यांना सांगा गावातला मोठा माणूस आलाय. मोठा? हो, पैसे तुम्हाला दिलेले आहेत ते या, नाही तर परत द्या पैसे आम्हाला. नाही, बोलवतो. सरपंचाने जो काय समजूत काढला त्याची शेंग्यासारखा गेला तो. बाई कधी पण येते. रे जल्ल तू तुझं वसाड्या काय झालं? इथं काय मुजरा ऐकायला आलाच आहेस तू? उठ जरा. अरे जल्लत पॉइंट. हे बघा मी काय म्हणतोय, बाई आली रे आली, ती समजा आली. हे काय काय बाई आली? अरे वसाड्यानं जागा ठेवा मोकली, एक हाताचा अंतर ठेवा. मी सरपंच आहे, तुम्ही कार्यकर्ते आहेत. तुमच्या आधी लक्षात येऊ द्या, नाही तर तुम्ही सरपंच वाटताय, मी कार्यकर्ता वाटतोय. मग आपल्या दोघांमध्ये काहीतरी अंतर ठेवा. आणि बाईला काय सांगायचंय? आल्या आल्या काय बोलणार तुम्ही? नमस्कार. 5 तास प्रवास करून वसाड्यानं इकडे नमस्कार करायला आलेला. अरे मी कोण आहे? माझी वृत्ती काय? माझी कृती काय? माझा स्वभाव काय? ते त्यांना सांगायचंय ना. म्हणजे सगळ्या शब्दावर स्ट्रेस दिला नाही आहे, म्हणजे हे सरपंच आहे हे सांगायचं. नुसता सरपंच नाही, पुरस्कृत सरपंच आहे. पुरस्कर्ते तो आहे ना मी. मी काय म्हणतो, बाई आल्या ना की आपण आश्य बोलूया. तुम्ही नका, तुम्ही असं राहा. मी ह्याच्या वर नाही जाऊ शकत. त्यांना वाटेल तुम्ही मी नाही, मला वाटू द्या ना. मी तुम्ही आले रे बाई,
नमस्कार. आम्ही असं एवढं मी आहे. असं आहे. पण सरपंचानू तुम्ही फेट्याचा जो तुरा काढला वाय ना त्याने तुम्ही 6 फूट उंच वाटता वाय. वाटतं रे. पण तुम्ही काळजी घ्या आणि ह्या वसाड्याला सांभाळा. हा बाई बघितलं का येडा? मी काय म्हणतो काम काय सांगा. कामा सांगायचं त्यांना सांगायचं गावात पहिला संडास कुणी आणला? तुम्ही. आहे का नाही? गाव हागणदारी कुणी केला? सरपंचानू गाव हागणदारी नाही केलं, गाव हागणदारी मुक्त केलं. मग तेच ते तुम्ही सांगा ना. आणि हागणदारी मुक्त केलं आणि पुरस्कार काढून पण घेतला सरकारने तुमच्या मुलं. हो हे नाही रे काय दुसऱ्या दिवशी संडास येताना ह्यांना पकडला मग गुलाबाचं फुल दिला साहेबान आणि पुरस्कार परत घेऊन यायला का नाही. ते सगळं नाही सांगायचं. रस्ता कुणी बांधला ते सांगा. रात्रीची शाळा कुणी सुरू केली तुम्ही. ते सांगा. वायफाय गावात कुणी आणला तुम्ही. फक्त ते चालत नाही एवढं टाकीवर चढायला लागतं. कसं चालेल? 2 डोंगराच्या मध्ये आपलं गाव आहे. बरोबर. मग टाकीवर गेल्याशिवाय वायफाय येईल का? पण हे सांगायचं नाही. मी रस्ता बांधलं माझं कृत्य सांगा. कृत्य सांगा. माझं स्वभाव सांगा. एकदा सलगी झाली बाई कार्यक्रमाला आली का आपल्या घरी मुक्कामाला. सरपंचांनी तुम्ही आता बघा. तुम्ही आता बघा बाई आली कशी येड्यासारखी ओळख करून देतो. नको येड्यासारखी नको रे. मग सगळं येड्यासारखं. हो म्हणजे भारी ओळख करून देतो. बहुतेक बाई आता येत हो जाणार म्हणजे काय. या बाई या. नमस्कार. मी नाही. दमले मी, नाचले मी. तुम्हाला काय दम लागायला लागला? बाईनू तुम्हाला सांगतो तुमचा नाच म्हणजे दमायलाच लावणारा. हळू हो. केवढा घाम टपकतोय नाच बघून. इस वयात तुम्ही ना गरीबाची मस्करीच करते. नाही बाई. थांबा ते इथून जरा जुनं झालंय. बाई तुमची मस्करी आम्ही काय करणार. तुम्ही वरती गिरकी घेतलीत आणि आम्ही तिघं खाली गांगरलो. आणि बाईंनू काय तुमचं ते गाणं तुझ्या इश्काची पिन बाई टोचली अशी आमच्या घुसली. तुम्ही हाय म्हणून सगळं चालू आहे हो. नाही हो बाई तुमच्यासारख्या कलाकार आहे म्हणून आम्ही आनंदी आहे. आय ग लय गोड बोलता हो तुम्ही. परत बोला. बोला ना बाई. तुम्ही बोला. अरे तुम्ही बोला. एक मिनिट. ह्यो कोण गाडी आहे? मी ड्रायव्हर आहे काय? अय बारक्या जा तिथं पहिलं. इथं शेट माणसांमध्ये काय करतोयस? तिथं जा. मी ड्रायव्हर नाही मीच मेन. नाही बाईनू तुमचा गैरसमज होतो आहे. ते ड्रायव्हर नाही आहे. स्पेशल ओळख करून द्यायची आहे. स्पेशल आहे. स्पेशल आहे. स्पेशल आहे. एवढं स्पेशल. नाही खाली बाई स्पेशल आहे म्हणजे. तू इथं काय करतोयस? जा ना. चहा घेणार का? चहा हात पकडलं तेवढंच बाकी आहे बाई. थंडा घेणार का? थंडा नको. ए जा चहा घेऊन ये. जा पटकन. हा बाई मेन गोष्ट सांगायची होती. स्पेशल ओळख करून द्यायची. ओळख करून बाई स्पेशल ओळख ही होती की हे आहे. तुम्ही कोण आहे? मी शिवलकर बाई. मोठा बिझनेसमन आहे गावातला. चिकन शॉप आहे आपलं. काय चिकन शॉप? अरे कुठला वासाडा मोठा बिझनेसमॅन आहे. टेबलावर मेलेला कोंबड्या कापतो वासाडा. मोठा बिझनेस सांगतात. थांबवा तुम्ही. चिकन शॉप आहे तुमचं? हा. माझ्या काकांचं पण गावाकडे
शॉप होत काय म्हणता बाई होय 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 तुम्ही कुठल्या गावचं गाव कुठलं माझं रत्नागिरी रत्नागिरी बाई माझे पण रत्नागिरी तुम्ही थांबा रत्नागिरी म्हणजे कोकण का हो बाई हो अशी आंब्याची मोठ्याली झाड असतील ना तिथं बाईनो हा एवढा मोठा एक आंबा अंगावर देतोय ट्रक लागतो ट्रक न्यायला आंब्यातून बाहेर वाचाड्यानो पुढे जा हा ओळख ओळख बाई ओळख करून हे कोण आहेत हे बाई हे मोरे मोरे मोठा कलाकार आहे बाई कलाकार बाईनू त्यांचं कटिंगचं सलून आहे मोठा कलाकार कटिंगचं सलून भया लयच भारी मग बाई हातात काही जादू आहे माहितीये त्यांच्या कोणता पण झिपरा पोरगा आतमध्ये गेला ना बाहेर डायरेक्ट हिरो होऊन येतो काय सांगताय इथं कायच नाही परवा रात्री सालिंदर घुसलं होतं त्याचा सोल्जर कट मारला नाही आता ते बॉलिवूड मध्ये काम करताय काय सांगताय यायला लागते मी तुमच्या सलून मध्ये या की तुमचा चावरा आहे ना चावरा वैजंती माला सारखा हा पण तुम्हाला ना साधना कट चांगलं शोभल हे वैशिष्ट्य आहे चेहरा बघा वैजंती माला सारखा पण कट कुठला मारताय साधना कट चालतंय मग याल काय माझ्या सलून मध्ये येईल ना तुमच्या सलून मध्ये आमची पोरं आहेत ना त्यांची पण केस कापायची आहेत तुम्हाला पोर आहेत नाही हो तशी पोरं नाहीत माझ्या सोबतीला असतात ती पोरं सोबतीला असतात त्याची पण केस कापायची होती आता उन्हाळा आहे ना म्हटलं कापून टाकूया पण कार्यक्रमाचा व्यापच एवढा आहे ना काही वेळच नाही मिळत कार्यक्रमाचं काय सांगू म्हणजे नसेल तर ना पार 4-4 महिने काहीच नसतो 4-4 महिने काहीच नाही काहीच नसतं आणि असेल तर मग टायमाला 2-2 शो करायला लागतात दिवसाला 2 मग दिवसाला 2 वेळा लावणी नसताय लावणी नसते बाईनू मेन स्पेशल ओळख राहिलेली हाय हे स्पेशल पाहुणं कोण आहेत हे बेटकर आहेत बाई त्यांचं काय एवढं बाई हे बेटकर आहेत त्यांचं काय एवढं गाव बस आहे हाय फ्रँचायझी 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 चायची टपरी वसाडीची चायची टपरी आहे 2 दगडावर फलकुट मांडतो तिकडे टोप आणि एकच पली आहे एकच कप आहे कालनी माझ्या घरातून तो वाछडा मी फ्रँचायझी बया तुमची चायची टपरी आहे मग तर तुमच्यासोबत चांगलं या हातांची पप्पी घेऊ का हो बाई तुमचं काय बाई तुमची चायची टपरी तर आपल्या एकदम फक्कड जमून जाईल मला ना चाय लई आवडते चाय म्हणजे माझा जीव की प्राण म्हणजे बैठकीला बसायच्या आधी चाय बैठकीमध्ये चाय बैठकीनंतर चाय चायच्या आधी चाय चायच्या नंतर पण चायच लागते मला मग तुम्ही जेवण कधी जेवतच नाही नाही मला चायच लागते मग तुमचं आणि माझं जमल मी तुम्हाला चहा करून द्यायला येईन रोज चालतंय चालेल चालेल मी बाई 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 ऐका ऐका हे सगळं होऊ दे स्पेशल ओळख राहिलेली आहे स्पेशल ओळख मला माहितीये तुम्ही शिवलकर आहे तुमचं चिकनचं शॉप आहे हे राहुल हळू तुम्ही तुम्ही मोरे आहे तुमचं कटिंगचं सलून आहे आणि हे बेटकर आहेत यांच्या चायची दुकान आहे झालं ना माझ्या ना सगळं लक्षात राहतं माहितीये का बाई मेन स्पेशल ओळख करून देतो हागणदारी मुक्त कोण हे नाही आमचा गाव हागणदारी मुक्त कोणी गेलाय यांनी आमच्या गावचे सरपंच कदम हे तर कायच नाही बाई ओ बाई गावातला पहिला संडास कोण हे ह्याने आणला आपल्या गावात अरे हे तर कायच नाही आहे संडासला जाताना पकडला
अहो काय त्या गव्हर्नमेंट ऑफिसने यांना गुलाबाचा फुल दिला आणि पुरस्कार घेऊन गेला ते हे आहे. नाही काही झालं ते असं अडचणीत बसायला तरच होतं खासदारांचा फोन आलाय. मी सरपंच. नाही ते खासदार मी आहे. खासदार मोठे असतात ते आताच निवडून आलेत ना. 1 मिनिट उचलायला लागेल. मी आले. पेढे नाही असतील. तुमच्यासाठी कोण नाही. काय झाले अरे गावचा मी सरपंच माझी ओळख करून तुम्ही द्यायला पाहिजे ना. सरपंचांनो आम्ही माहोल क्रिएट करत होतो. तिकडे चला असा माहोल सुजवतो ना तुमचा वाचाड्यानो. अरे तुम्हाला कळत कसं नाही जत्रेचा खर्च कुणी केलाय? तुम्ही या बाईचा आणायचा खर्च कुणी केला? तुम्ही. मग माझ्याबद्दल तुम्ही सांगायला पाहिजे ना. वाचाड्यानो येताना तुम्ही माझ्याबरोबर आलात ना. AC मधून. आता जाताना मी एकटाच जाणार आहे. तुम्ही मागून या. सदाबहार परफॉर्मन्स. वनी तुझ्या अदाकारीनं आमच्यासारख्या बाया पण घायाळ होतात ग. पुरुषांचं काय होत असेल. क्या बात. आज पप्पी तुला नजर काढून घे घरी गेल्यावर. आहा लाजवाब. बघूया हास्यरसी किती घायाळ झालेत. प्रसाददा. बहारदार सगळ्यात आधी गोस्वामी आणि आमिर हडकर आणि टीमसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम शब्द होते आणि फार सुंदर चाल होती. आमिर आणि मोनल गायलीस पण खूप छान. फार सुंदर चाल होती. फार मजा आली. वेगळ्याच फ्लेवरचं वेगळ्याच झोनचं स्किट होतं. तुम्ही चौघांनी फार एन्जॉय केलं ते. मोरे तुझ्यातच झोनचं स्किट होतं त्यामुळे तू बरेच दिवसांनी तुला स्वतःला असं वाटलं असेल की तू बाबूजींच्या काळात गेलास की काय. तुझं ते पडणं तुझ्या त्या हालचाली त्या सगळ्या खूप जुनं काहीतरी आठवण करून देणाऱ्या होत्या नक्कीच. अरुण तुझी एनर्जी नेहमीप्रमाणे अफलातून. थँक्यू. पम्या आणि श्रमेश तुम्ही दोघांनी भयंकर एन्जॉय केलं. मजा आली. वनिता दर्जेदार. तुझं चालणं तुझ्या लकबी खरोखर प्राजक्ता म्हणाली ते 100% खरं आहे की घायाळ करणाऱ्या होत्या आणि त्याच्यात कुठेही ओव्हर होऊ दिलं नाहीस तू. फार नजाकतीने केलंस ते सगळं त्यामुळे त्याची फार मजा आली आणि नाचलीस पण फार अप्रतिम सुरुवातीला. वनितासाठी एकदा स्पेशल टाळ्या. गाण्याचे शब्द गोस्वामींनी लिहिलेले होते. दिग्दर्शकाला जेव्हा गाण्यात पिन दिसते तेव्हा प्रत्येक परफॉर्मन्स पिन पॉइंट होतो. हा डान्स मला आत्ता परफॉर्मन्स सुरू व्हायच्या आधी शिवाने आणि चेतनाने शिकवला होता. थँक्यू. किती गोड. येस सई. क्रेझी पुरस्कृत परफॉर्मन्स होता. फारच कमाल. मला एकतर हे कॉम्बिनेशन खूप आवडलं तुमच्या चौघांचं. श्रमेश काही रिॲक्शन्स खतरनाक होत्या. लिटरली फुल सुटून परफॉर्म केलंस आणि त्याची खूप मजा आली. पण मॅम मस्त. अरुणदादा मला असं वाटतं तुमची एनर्जी संसर्गजन्य आहे आणि जगात ही एकच गोष्ट असावी ज्याचा आम्हाला संसर्ग व्हावा असं वारंवार वाटतं. फॅन्टॅस्टिक. वने ऑरेंज साडीत लपेटलेलं माझं वादळ. आहा हा 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 आहा हा 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 फार मजा आली. तुझे एक्सप्रेशन्स म्हणजे डान्स आणि एक्सप्रेशन्स हे कायम हँड इन हँड जावे लागतात आणि तू ते साजेसे बांधलेस दोन्ही. तगडी साथ लेखकांची ज्यांची संकल्पना आहे त्यांची पण आमिर दादाची पण. त्यामुळे एक परिपूर्ण परफॉर्मन्स बघायला मिळाला. मजा आली. थँक्यू. मंडळी मॅडमचा लाडका एम्प्लॉई मयुरेश भगवतेनं आज वसा घेतलाय त्यांना खुश करण्याचा. त्यामुळे आता तुम्ही देखील सज्ज व्हा हास्याचं मयुरेश नृत्य अनुभवण्यासाठी. तेच घेऊन मंचावर येत आहेत विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चागुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संदेराव. हो अरे ऐकून तर घे ना माझं. हो रे बाबुडी मी करते ना तुझं काम. तुझ्यासाठीच प्रयत्न चालू आहेत माझे. मी तुला इथे जॉईन करून घेईन. हो पण मग काय करू मी. तो मधून भांग पड्या तेल लाव्या
तो इथे चिकटून बसला ना गोचिडासारखा, मी काय करू? तरी ना मी मध्ये त्याच्या प्रेझेंटेशन मध्ये मुद्दाम घोळ करून ठेवले होते माहितीये. पण मॅडमनी स्ट्रेस लेवल म्हणून त्याला 15 दिवसांची सिक लीव दिली. तेव्हापासून ना मी चांगलाच धडा शिकले. पण तू नको काळजी करूस. मी मी करीन ना का. काहीतरी प्लॅन करूया. मी प्लॅन करीन यावेळी ना त्याला मुळासकट उपटून काढीन. हा काका, मी पोचलो व्यवस्थित. आता मी चेतनाला मुळा उपटायला मदत करतो. हो काका. नाही नाही, मी रेनकोट घातलेल्या कुठल्याच व्यक्तीस माझ्या बाजूच्या आसनावर बसावयास नाही दिले. रस्त्यातले खड्डे पण मी चुकवतच आलो काका. काका एक क्षण. हा काका, अर्धा वीत फक्त भिजलोय मी. त्यामुळे गारवा लागून पडसं होण्याची सुद्धा संधी नाहीये. हो काका, मी ठेवतो. बाय. सुप्रभात मिस चेतना. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. मैत्रीचे मोती सहजा सापडत नाहीत. सागरात सुद्धा मोती सहजा सापडत नाहीत. विश्वासाने खरा मोती जिंकता येतो. सुप्रभात. हे काय केलं? हे काय म्हणालात? मोती म्हणालात ना. मला कुत्र्याची आठवण आली आमच्या म्हणून. हो. गुड मॉर्निंग. सुप्रभात. तुम्ही काय सांगत होतात फोनवर? हे अर्धावीत भिजलो वगैरे असं मोजून सांगता तुम्ही काकांना? हो, मी काकांना सर्व काही सांगतो. काकाच माझे सर्वस्व आहेत. काकांनी लहानपणी माझा सदरा सुद्धा धुतलाय. काही झालं तरी मी काकांना नाहीच सोडणार. काका, त्यांना मी कधीच धोका देणार नाही. काका माझा काका, माझा काका काका, काकाच माझा काका, माझा काका. गुड मॉर्निंग मिस चेतन. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. सुप्रभात मॅम. सौजन्यापेक्षा श्रेष्ठ. माहितीये मला. सकाळीच पाठवला तुम्ही मला मेसेज. सूर्य नेहमी पूर्वेकडनं बस हा काल पाठवलाय. एनिवे, हे महत्वाचं नाहीये. मिस चेतना, आज फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. समीर उस्की, चौगली उस्की येणार आहेत आज. तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही प्लीज रेडी करून पण ते आज परत येणार आहेत. हो, त्यांच्याशिवाय मीटिंगच पूर्ण होत नाही ना आपली. त्याच्यामुळे ते येणार आहेत. तर तेवढं फक्त तुम्ही करून ठेवा. येस मॅम. हां, असं. JTK मॅम. सॉरी. जमलं तर करीन मॅम. जमवूनच करीन मॅम. नका राहू यांच्यासोबत. मॅडम, माऊ. माऊ कोण? गर्लफ्रेंड आहे मी तुमची. माऊ काय माऊ? MAU. मी आत येऊ? GJ. गुड जोक. घरी जा. मिस चेतना, बाहेर एवढा पर्जन्याचा गारवा असताना मॅडम का बरे असा त्रागा करत आहेत? तुम्हाला पण जाणवलं ना? संपूर्ण जगात जाणवले. काय झाले? ते काय करू? मॅडम आजकाल अशाच निराश असतात. हो का? हे भगवते, काय झालं मिस चेतना? कसं सांगू कळत नाहीये. देवाने आपल्यास एक मुख दिले आहे, त्यातून आपण. पावसाळा सुरू झालाय ना, तुम्ही एवढे भिजलात. मॅडमनी मोराचा डान्स नाही बघितला अजून. ओ, युई युई. थुई थुई. मॅडमनी मोरच नाही पाहिला, मोराचा डान्स नाही पाहिला. दरवर्षी काय होतं, मॅडमच्या बिल्डिंग खाली एक मोर येतो आणि थुई 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 नाचतो. मग मॅडम सुद्धा थुई 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 नाचतात. मॅडम खूप खुश होतात. या वर्षी नाही आला मोर. मोर नाही. मिस चेतना, हा काय हलगर्जीपणा आहे? तुम्ही मला का नाही सांगितले? मी काय करू? म्हणजे मी पिसारा लावून मॅडमच्या बिल्डिंग खाली जाऊन नाचलो असतो ना. हो, मी बाहेरून माझं शरीर फक्त बलदंड दिसतंय, आतून मी खूप लवचिक आहे. माझा डौल काय न्याराच आहे. लक्षातच नाही आलं. आणि माझा बांधा सुद्धा कमनीय आहे. हो, तेवढा आहे. मी मोर केला असताना तुम्ही खरंच कराल? मिस चेतना, माझं नाव काय? मयुरेश, म्हणजे मोरांचा देव. माझ्या
लक्षात कसं नाही आलं भगवते. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम एकच क्षण. कुठे चल भगवते मॅडम आत आहेत. हॅलो ऐक ना, आज काम होणार. मी प्लॅनच तसा केलाय ना, आज मोर बनून हो धीर धर ना जरा, मी कळवते तुला काय काय होतं ना ते कळवत राहील. चल बाय 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 बाय. मिस चेतना. काय केलं तुम्ही भगवते? डिटेलिंग. तुम्हाला डिटेलिंगच जमत नाही. हा बघा मोराचा पिसारा. कसला भारी दिसतोय माहितीये का. मी आलो मॅडमना मोर दाखवून. ऑल द बेस्ट. हे देवा, माझा मोर एवढा चांगला होतो की त्याला वन्स मोर मिळू दे. मॅडम. का मांजरीचा आवाज का काढताय तुम्ही? नाही मॅडम, मांजरीचा आवाज नाहीये. मग हा मोराचा आवाज आहे, मोराचा. पण मग मोराचा आवाज तुम्ही का काढताय? कारण मी मोर आहे ना मॅडम. मोर कॉकपीट. पिकॉक म्हणायचंय का तुम्हाला? पिकॉक म्हणायचंय का? बुद्धी भ्रष्ट झाली का तुमची? काहीही बडबडताय, तोंडाला येईल ते वाटेल ते बालिश. मॅडम मला माहितीये तुम्ही मोराला मिस करताय म्हणून मी मोर बनून आलोय. नाही मॅडम हे बघा. हे काय केलंय भगवते तुम्ही? ऐका ना, आज तरी हे मॅडम माझा पिसारा. ऐका ना, हे दिसत नसेल तर वाकून बघा. का ठेवलं या माणसाला मी अजूनपर्यंत? मॅडम हे बघा. हे काय? तुर्रा. म्हणजे कसं आहे तुर्रा? नाही आवडलाय मला. मॅडम मी मोर करणार आहे. थांबा, मी अजून मोर केलाच मला नाही बघायचाय तुमचा मोर. ऐका ना. सॉरी. कुठल्या मोराने चिकू आवाज काढला? सॉरी बोललो ना. ऐका ना, मला ना सगळ्या पक्ष्यांचे आवाज काढता येतात. पण मला नाही ऐकायचं. मला चिमणीचा पण आवाज काढू येतो. ऐका ना, माझी महत्वाची. नका ना, मला कावळ्याचा पण आवाज काढता येतो. नाही चांगलं वाटत आहे. हेच काय, मला तर कुकड्याचा पण आवाज काढता येतो. हे बघा. हुक्कू 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 हुक्कू. ऐका ना, चुकीचं काढताय तुम्ही आवाज. हुक्कू हुक्कू नाही, त्याला असं काढताय. ओ हेच काय, मी तर कबुतराचा पण आवाज काढतो. हे बघा. कुठून आवाज काढताय? कुठून आवाज? कुठून? पाणी प्या. जीव जातोय तरी पक्ष्यांचे आवाज काढायचे त्या माणसाला. युजलेस माणूस आहे खरंच. मी का ठेवलंय ना मला आजपर्यंत कळत नाही. हे असं का पाणी पिताय? मी मोर आहे ना. माणसासारखं वागा ना भगवते. मला माहितीये मॅडम, मला कळलंय तुम्ही मोराला मिस करताय. मी नाही कोणालाच मिस करत. मी तुमच्यासाठी सादर करतोय मयूर नृत्य. ऐका ना तुम्ही प्लीज इकडनं. त्याने तुमचं भान हरपून जाईल. मला माझं भान नाही हरपायचंय. मॅडम आता काय करताय तुम्ही? लाज वाटते तुम्हाला? 35 वर्षाचा घोडा झालाय तरी सुद्धा हे काहीतरी. मॅडम नाही आवडलं, माझ्याकडे दुसरं पण आहे. मला नाही ऐकायचंय. काहीतरी माकड चाळे लावलेत मगापासून. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाहीये की मला हे सगळं आवडतंय. मॅडम हे मोर चाळे आहेत. मोरावरचं गाणं आहे. मोरे पिया. माकड चाळेवर काय म्हणलं? मोर चाळे. मोर चाळेत निघा. मॅडम मोरावरचं मोरे पिया. नका प्लीज भगवते निघा. आय वॉन्ट पीस. एक घ्या का. हे डोक्यात घालीन हा झाडू काढून तुमच्या. काय वाटतं तुम्हाला? काय काय करताय हे? कुठला तरी पांडा खराटा लावून आलाय मागे असं वाटतंय. तुम्ही निघा इकडनं प्लीज. मी तुम्हाला सांगते भगवते, आत्ताच्या आत्ता चालते व्हा माझ्या केबिन मधनं. प्लीज गेट आउट. भगवते गेट आउट. मला माझा मूड खराब करायचा नाहीये म्हणून मी शांत. गेट आउट. Hallo, nämlich hier sind wir going. Yeah. Have you from you right in Tranny? Hello, sir. This is Samashki Sogles from Russia. Yes, sir. Russia, and we have a Russian saying in Russia. Drishwaski. Meow. ऐका ना भगवते. We have a saying in Russia. And what Ruski. He actually he. He's employee. Actually, there is. Excuse me. Annual. रशियाचा त्यागराज खाडीलकर.
अशा जागा काढायला बरं डोकं लावता हो तुम्ही हा? Was this a problem you got, okay? No, sir, just leave it. Sir, leave it. No, he got a problem with me running face to face, you know? Sir, please. Sir, leave him. Last leave it, banana skin. Sir, actually. What is this? Sir. Oh, I can't do that very well. Yeah, last skin. So what are you doing, sir? Now tell me. No, don't play skin. Not so you, sir. Meow. What is sweet? I don't want to sweet. What is this? Sir. Peacock. A nice Russia's peacock. Don't do that, sir. It's not looking good, sir. Oh, no, the Don't do that. can challenge him. So we have important. What is Meow. We have an important, sir. Is this moving his? No, actually he's doing. What are skate? You better run skate. Round skate ring. Will the fun will pinball? How about pinball? Tell me. I'm not getting what's going on. Sir. Tell me now. Sir, please don't do this. नाचरे मोरा Mr. Bhagwate. What? आंब्याच्या वनात Mr. नाचरे मोरा नाच. Mr. Bhagwate, please to me. What was this? We're not getting, sir. What was this? काळा काळा कापूस रिंग 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 पिंजला रे. You wanna play with me? Rang rang. Rang rang. Rang rang tung tung. Hey. Rang rang. Sir. What are you doing, sir? Actually, sir, this is not main agenda, sir. You gotta take me. What up? Sir, this is not main agenda, sir. ढगांची वारा भगवते झुंजला रे. एक मिनिट, हे काय करताय? भगवते नाही. What's you? Don't tell me. भगवते, don't do that, please. Let's get. Come on. आत्ता तुझी पाळी. Let's get. One way. While footing temple and be. Come on. मीच देते टाळी. Sir. Wait, you don't look like this? Sir. फुलं पिसारा. नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात. अरे, कोण बोलतोय? एक मिनिट ऐका ना, सर. सर, हे काय झालं? अरे, काय झालं माझ्या ऑफिसमध्ये? हे दोघं पण तुम्हीच चेतन आहात. चला, ऑफिस सोडा. वा वा, आज मला तुमच्यासाठी आशा नाही, अशा टाळ्या वाजवायच्या. मॅडनेसचा कहर. बघूयात हसर असे काय म्हणतात प्रसादा. बहारदार. कवितेच्याच पुढच्या ओळीमध्ये पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात असाय, तो दोघांचा खेळ तुम्ही या पावसातला इतका रंगवलात की क्या बात आहे. वा वा. या सिरीजचा हा हायलाईट आहे. म्हणजे तू जो काही तू डान्स करतोस पशा, लाजवाब आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता तुझ्या पद्धतीने परफॉर्म करतोस. कमाल असतं ते. थँक्यू. आणि तुझा जो रशियन आहे तो मला रशियात सुद्धा सापडेल का मला. म्हणजे मी देवाकडे प्रार्थना करतो की मला एवढा पैसा दे की मला रशियात जायचंय आणि असा रशियन शोधायचा आहे. अशक्य आहे. म्हणजे हे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले तसं होतं तुमच्या दोघांचं. क्या बात आहे. ते जे काही जुगलबंदी होती ती लाजवाब होती, बहारदार होती. समय तुझ्या एंट्रीनी नेहमीच मजा येते आणि तुम्ही दोघी पण तुमचा वाटा नेहमीच छोटा असतो, तो पण मोलाचा असतो तेवढाच. तो नेहमीप्रमाणे तुम्ही पेललात. मजा आली. मॅड परफॉर्मन्स होता भावा. मला असं वाटतं की तुझ्या डान्सेसची एक वेगळी सिरीज काढायला पाहिजे, कारण
म्हणजे ते प्रत्येक वेळेला तितकेच दिलखेचक आणि अशक्य असतात. एखादा मोर जणू पावसात कसा वावरावा तसा वावरला असले. स्टेजवर फार मजा आली. समीरदा सॉरी सॅमी, जेव्हा 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 तू येतोस आणि जेव्हा जेव्हा तुमची जुगलबंदी होते तेव्हा एक गोष्ट क्लिअर होते की भावना पोचवण्यासाठी भाषेची गरज नसते. आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला सिद्ध करता. आजही सिद्ध केलं. खूप मजा आली. तुमच्या दोघींची साथ पण उत्तम. व्हेरी नाईस. मंडळी, लग्नानंतर कोणाला अधिक महत्व द्यावं, मित्रांना की बायकोला? हा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देणं टाळाल, पण आज इथल्या एका नवऱ्याला हे उत्तर द्यावंच लागणार आहे. चला बघूया ते उत्तर काय आहे. तेच घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हा 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 हा, आता हनीमूनला आग्र्याला जायची गरज नाही. का? ताजमहल तर इथेच बघितला ना मी. तो पण लाल काळा. आणि तू माझा बीवी का मकबरा. नको फ्लर्ट करूस तू. नवऱ्याला बीबी का मकबरा कोण बोलतं? अरे मला वाटलं तू हसशील. नको ना, नको ना. आज मस्त असा छान मूड आहे माझा. का विचार? का? आज आपल्या लग्नाला 7 दिवस झाले आहेत. थाला फॉर अ रिझन. 8 दिवस झालेत. तुला एवढं पण आठवत नाही? नको करू. मी चांगला मूड आहे ना. मूड आता मला वाटलं तू हसशील पण तू हसत नाही. हसण्यासारखे विनोद पण कर ना. मग प्रिया, आज रात्री आपण काय करायचं? आज आपण ऑलमोस्ट रोमॅन्टिक व्हायला जायचं आणि मग तुला फोन येणार आणि मग तू खाली जाऊन नाक्यावर मित्रांची गप्पा मारत बसणार. हा विषय तू का काढलास आता? कारण तेच करतोय आपण मागचे 8 दिवस. 7 दिवस झालेले. 7 दिवस झालेत, पण 7 दिवस तू तेच करतोयस. एवढी सुंदर बायको घरात असताना तुला कसं खाली जाऊन मित्रांची गप्पा माराव्याशा वाटतात? सौंदर्य आणि मैत्री तू मिक्स का करतेस मला कळत नाहीये प्रिया. हे बघ आय एम सो सॉरी. मला ह्यावर वाद नकोय आता आपल्या लग्नात कधीच, म्हणून ऐकून घे. मी सांगतोय ते मित्र माझ्या आयुष्यात खूप आधीपासून आलेले आहेत. तू आत्ता आलीयस की नाही? हो की नाही? अरे पण मग हे 7 20 7 2 अभी भी मेरे साथ है. अभी भी करते पुण्य, अभी भी करते पाप आहे. अशी आमची मैत्री आहे. कळलं ना? बायकोला सोडून मित्रांची गप्पा मारायला जाणं पण पापच आहे. सॉरी, पण आता लग्न झालंय ना रे ओंकार. गोष्टी बदलतात ना लग्नानंतर. बदलतात म्हणजे? तू बदलायला आलीयस का मला? तू तशी पार्टनर आहेस का बदलणारी समोरच्याला? तर तसं सांग मला. पण असं काही नाहीये. हे बघ श्री शिवाजी मंदिर समोर नाक्यावर उभं राहणं हा माझा हक्क आहे. मला तिथे जाऊन उभं राहावं लागतं. ती आमची परंपरा आहे, प्रतिष्ठा आहे, अनुशासन आहे ते आमचं. अगं ते मित्र माझे मेरे बच्चे हैं वो. जिगर के टुकड़े हैं मेरे. आम्ही लल्ले हैं वो मेरे सब लोग. आम्ही हातात हात घालून असे 7वी पासून फिरतोय कधी नव्हे. तू असं नको यार करू प्रिया. यार माझे खूप जवळचे मित्र आहेत. तू घे ना सांभाळ. एवढं काय त्यात? मी येतोय की नाही लवकर? येत नाही का मी लवकर? मी 10 वाजता येतो. आधी तर मी 12 1 वाजेपर्यंत थांबायचो. विचार. आणि आज पण मी गेलो नाही. कारण सांगितलंय त्यांना, डोकं दुखतंय म्हणून. का? कारण आज हेलिकॉप्टर. असं एक जरा करायचं ना. ठीक आहे सॉरी. ओके, मी तुझ्यासाठी गाणं गाऊ? मी तुझ्यासाठी गाणं गाते. गा. ये वांक्या, ये वांक्या. आत्ताच्या आत्ता कटव तुझ्या मित्रांना. हे बघ, कटव बिटव करू नको. आलो 1 मिनिट. कटव वगैरे बोलू नकोस प्रिया. कटव नाही बोलायचं. माझे मित्र लग्नानंतर पहिल्यांदा आले. कटव वगैरे काय बोलतेस तू? वेळ आहे का? अगं बाई, डोकं दुखतंय. त्यांना सांगितलंय 10-15 मिनिटं येतील, बसतील आणि जातील ना. नीट वाग ना. हा चेहरा नको करू. जा आधी मास्क लावून एक तरी आनंदी चेहऱ्याचा. आलो. वांक्या ये. तुझं डोकं दुखतंय?
हा डोकं दुखत होतं रे. अरे यार मस्त मंदारने बसायचा प्लॅन केला होता भाई माहितीये अजयला जायचं होतं यार. शेखरांना वाट बघतोय भाई. चपला काढा ते चपला काढा आधी. ओ लग्न झाल्यावर चपला काढा हा? पण लग्नाच्या आधी याच घरात आपण चड्ड्या काढून बसायचो. कधी बसलो आपण चड्ड्या काढून? बाई आता आठवत नाही काय तुला? टाकून बसलो ना आपण. अरे बायको आहे भाऊजी. अरे या नावं विसरले. सॉरी. अरे नाव काय? NB MM PP काय नाव आहेत ना? ऑडच आहे. बँकेत असल्यासारखं वाटतं. NB PP MM FD PPF SIP. वा प्रिया. नाईस. पॅरिस फ्लॅट आहे वाटतं. म्हणजे वर कायच नाही आहे. काय बोलणार नाही असू दे. नाही पण मला नाही येत विनोद करता. नकाच करू. नाही पण मी शिकतेय. ओंकारकडनं शिकतेय. नका शिकू. बघा तुझ्याकडनं शिकणार काय? नको माझे मित्र फन आहेत. मी बोलणार माझे मित्र. त्यांची नावं फन नाही आहेत. काहीतरी ऑड नाव आहेत. आपण काहीतरी इंटरेस्टिंग नावं ठेवूया. मी तुम्हाला मांडी भाऊजी म्हणू. मांडी बोला ना. आपल्याला काय फरक पडत नाही. मांडी म्हणायला सांगतात भाऊजी. मांडी भाऊजी. पण फक्त पॉन्ची मध्ये बोलायचा. पॉन्ची त्याचा शब्द आहे. पॉन्ची गोड आहे. खूप गोडवा आहे तुमच्या भाषेत मांडी भाऊजी. आहे ना. हा बघा हा बने मला भाषेवर नेहमी चिडवतो. अरे भाई मी कधी तुला बोललो? असं का करता बनू भाऊजी? कोण? सॉरी म्हणजे मी तुम्हाला बनू भाऊजी म्हटलं तर चालेल ना? ऍक्च्युली तुमच्याकडे बघितलं नक्की असं बनू असं वाटतंय. याच्याकडे बघून तुला अच्छा. आणि तुमचं काय बरं नाव ठेवूया आपण? काय? पियू भाऊजी. चालेल. आजपर्यंत आपल्याला कधीच कोणीच नाही बोललाय पियू. चालेल आपल्याला. चालेल. आणि गंमत बघा ना. माझं नाव प्रिया आणि मी तुम्हाला पियू भाऊजी म्हणणार. चांगलाय. आपल्याला आवडेल पियू. बायको सॉलिड आहे. नाही तशी नाही. काय चाललंय तुझं? अरे काय चाललंय? जिगर के तुकडे तसं वागायला नको का? नीट वागायला नको का त्यांच्याशी? अशी कधीपासून तू नीट वागायला लागलीस लोकांशी? मुद्दाम करू नकोस. लग्न झाल्यानंतर मी अशीच नीट वागणार. 15 मिनिटं थांबणार. काय एवढा टाइम देणार बायकोला? फ्रेंड्सला पण तर टाइम दे. हो त्याला फ्रेंड्सला पण तर टाइम दे. अच्छा प्रिया. अच्छा. अरे उभे का? बसा. वहिनी बसायचाच प्लॅन होता पण याच्या डोकं दुखायला लागला म्हणून प्लॅन कॅन्सल. अजयला जायचं होतं. शेखरांना वाट बघतोय ना. कळलं. बसणार असाल तर आपल्याकडे सोडा बर्फ सगळं आहे. चकण आयटम्स पण आहेत. काही स्मॉल इट्स बनवायचे असतील तर तुमची वहिनी 10 मिनिटात बनवेल. बसताय का? नाही म्हणजे हो आहे. नाही हो. वहिनी ऑफर करते. माझं डोकं दुखतं इथे आणि तुम्ही दारू प्यायला येणार तिथे. अरे भाई मस्त एक गप्पा काय नाही. टॉक वगैरे काय नाही. गप्पा बसा. तुझं काय चाललंय प्रिया? एकच माझा रोमॅन्टिक टॉक आहे. पहिल्यांदा आलेत ना मित्र घरी. मग त्यांना बसणार का? महत्वाचा प्रश्न विचारायला नको. देवड्याची बायको आहेस तू. बसणार काय? आणि स्मॉल इट्स बनवून देते 10 मिनिटात. नूडल्स बनवायला 1 तास लावतेस तू. माहितीये का तुला? कशाला तू काहीतरी बोलतेस? 10 मिनिटात निघणार आहेत ते. काहीतरी स्मॉल पाणी पिणी असं विचार आणि जाऊ दे त्यांना. कळलं? मुद्दाम उगाच आता हे करू नकोस तू माझ्यावर. सरबत तरी घ्याच पियूजी. सॉरी म्हणजे मला पियू भाऊजी म्हणायचं होतं पण ते आता गडबडीत भाऊ विसरलं. अजय विसरा वहिनी. काहीच प्रॉब्लेम नाही. थांब रे. अजय तसं नाही. आता वहिनी एवढा शरबत ऑफर करते तर मग करा वहिनी करा. तुम्ही पिऊ मी पिऊ. आपण दोघं मिळून ना शरबत पिऊ.
मी समोर आहे, माझी बायको आहे. काय वंक्या काहीतरी आणू नको रे डोळ्या याच्यामध्ये हे आहे, कचरा आहे डोळ्यामध्ये. मग मी आहे ना सफाई कामगार साफ करायला. तू कशाला दारोदारी कचरा कचरा करत फिरतोय? बस तू. मांडी भाऊजी. हा वहिनी. मांडी. बर्फ चालेल ना तुम्हाला? आपण त्याच्यातच पितो ना. आणि बनू भाऊजी? पाण्यात चालेल. सरबत देणार आहे, सरबत. पाण्यात काय चालेल? आले. कुठले? काय रावच बायको आहे रे ओंक्याची. काय बोलला? अरे चांगली आहे वहिनी. हा त्याला तेच बोलायचं होतं भाई. वहिनी एक नंबर भेटली आहे भाई. आम्हाला वाटलं सूर्याच्या बायको सारखी तुला मिळते की काय. भाई तुला सूर्याच्या बायकोचा शॉट माहितीये की नाही? नाही. अरे नाही नको ना. याला सांग. बस ऐक. सूर्याच्या बायकोचा शॉट ऐक. सूर्याकडे आपण पहिला जायचो ना तर भाई आपण गेलो तर वहिनी भाई साडी बिडी नेसून आपल्याला चहा बी विचारायची रे. भाऊजी चहा बी काय पिणार. पण आता गाऊन घालून काय कांदन्य नाही चला निघा येतून असं बोलते रे. आणि सूर्या भाई आतमध्ये त्याची कोलंबी झालेली असते. पण नाही भाई आपल्या वहिनी अशा नाहीत. मला वाटलं दरवाजात येतील आणि बोलतील जा. नाही हे सगळं मी बोलणार आता. चला जा. निघा रे. गरम मसाला का झाला एवढा. निघा. भाऊजी. वहिनी. शरबत ना पिता कुठे चालला होता? नाही पितच होतो. वहिनी मस्त आहे. काय शरबत मस्त. पी तरी आधी. पी तरी ना. अरे वासावरनं कळतो ना भाई. डिओ मारलाय ग्लासावर, वासावरनं कळतोय ते. आणि मस्त आहे. काय मध्ये बॉटल उघडली आहे, ग्लासात भरलं, एवढंच केलेलं आहे. भाई त्याच्यासाठी पण ना हातामध्ये कला लागते, कळलं काय. भाई हे बघ ग्लास बघ, मापात पाप नाही केलं वहिनी, कळलं काय. भाई सोनं लागलं हाताला, सोनं माहिती आहे मला. ये वंक्या ये, तू काही लॉटरी खेळतो काय. अजय भाई तुझ्या हाताला काय लागलं तुला माहिती नाही. तुमच्या दोघांचा संसार बघून ना मला पण जोराचं लग्न आलं आता. करून ये जा, पटकन करून ये भाई बने ये, तू पण लॉटरी काढ, एखादी चांगली बायको लागेल. आई कशाला, आपला बरा आहे ना एकटा जीव सदाशिव. नाही तर तसं व्हायचं, शादी के लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. काय मस्त वाक्य पहिल्यांदा ऐकलं मी. कधीच कोणी म्हटलं नाही आतापर्यंत. काय करतोय मित्रांसमोर मारतोय. मित्रांसमोर मारते. पहिल्यांदा ऐकलंस हे वाक्य? आजोबांच्या काळात जुनं झालेलं वाक्य आहे हे. माहितीये मला ते वाक्य आहे आणि त्याच्यात तुझे मित्र ते बोलतायत. तुझे मित्र आहेत ना, मग कसं करणार. पण नको ना. काय करते, बावळट वाटतेस, काय करतेस. मी बावळट म्हणजे तुझ्या मित्रांसारखीच वाटते ना, म्हणजे आमचं छान जमतंय. प्रिया नको ना मुद्दामून करू, जातील ना ते यार. सॉरी म्हणतो ना मी, नाही जाऊ दे त्यांना. वांक्या काय एवढा टाइम देणार आहे बायकोला. मित्रांना पण तर टाइम दे. मित्राला टाइम देतो मी. संपव. हा भंडाऱ्याला आलेलास ना. निघा सगळ्यांनी निघा. चला ग्लास घेऊन निघा. ग्लास घेऊन निघा. काय निघ ना. बनू भाऊजी. तिघे बनू आहे. आवाज दिला म्हणून आलो ना. आवाज दिला म्हणून आलोय. नाही मी आपलं जस्ट म्हणत होते की मग बाकी शून्य. मस्त विनोद होता. तसं ना वहिनी, तसं ना म्हणजे आपलं आयुष्य एकदम विनोदीच झालंय खरं तर. म्हणजे काय आलंय, एकटा असतो ना आपण आयुष्यात, ते जमत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना वहिनी की पाहिजे काय आयुष्यात कोणतरी पाहिजे. नीट बोल मग. नीट बोल. एकट्याला खातं असं एकटे पण ना. तुला खाईन ना मी असला. नीट बोल. ठेव रे. काय नाही, सरबत तर संपू दे. सरबत संपवतोय. चल निघा सगळ्यांनी निघा. निघा बोललो ना सगळ्यांनी. निघा, चला निघा. पियू भाऊजी. तिघे कसे जाते एका नावावर, मला खरंच कळत नाही रे. आवाज दिला म्हणून. किती लाचार आहात. इथे म्हटलं विचारायचं होतं तुम्हाला की ओंक्याला भेटण्याशिवाय अजून तुम्ही आयुष्यात काय काय करता. अरे वहिनी लय काय करतो मी आणि मंद्या आहे ना, आम्ही सोमवार ते शनिवार जॉब करतो बीपीओ मध्ये. आणि संडेला, म्हणजे आधी असं करायचो आम्ही लोक की संडेला आम्ही याच्या घरी येऊन बसायचो मॅच बघायला. पण आता नाही करता येणार ना बाई. का नाही करता येणार आता. लग्न झालं ना आता. लग्न झालं. लग्न झालं म्हणून काय, लग्न झाल्यावर काय गोष्टी बदलणार आहेत का. मी काय तशीवाली बायको नाहीये बरं का. कळतंय तू कशीवाली बायको आहेस ते. कळतंय ना. गुड तुम्ही ना कधीही घरी येऊ शकता. हा लग्न झालं म्हणून काय झालं, मॅच बघायची. कधी येता बघायला. उद्या येता. चालेल उद्या मॅच आहे. वा आणि मॅच बघायला आल्यावर उशीर होईल ना,
मग तुम्ही इथेच थांबा. गरजच नाहीये काही थांबायची वगैरे, काहीही गरज नाहीये. मला परवा ऑफिस आहे, तुम्हाला पण परवा ऑफिस आहे, सगळ्यांची ऑफिस खूप लांब लांब आहेत. नाही नाही नाही, माझ्या जवळ आहे, 2 गल्ल्या सोडूनच आहे. अरे माझं घर लांब आहे. असू दे असू दे, मग तर बरंच झालं ना. मग तुम्ही इथेच थांबा मांडी भाऊजी, इथनं जा ऑफिसला. आणि फक्त उद्याच नाही, कधीही तुम्हाला ऑफिसला लेट झाला तुम्ही इथे येऊन राहू शकता. चालेल. ओके, फक्त शॉर्ट्स देशील ना भाई? काय शॉर्ट्स देशील काय? ओंक्या, मी तुला सांगितलं काय मी जॉब स्विच केला तुझ्या एरियामध्ये? कधी? 2च आठवडे झाले. हो का? आता मला पण घर लांब पडायला लागलंय. अरे देवा, मग तुम्ही पण इथे येऊन राहत जा. अरे चालेल वहिनी, हो? चालेल, मला जवळ पडेल ना. आई शपथ, हे दोघं इथं पडीक तर मी पण इथंच पडीक. काय इथे कोणी पडीक बिडीक राहणार नाही, कळलं ना? ओंक्या, माझी शॉट मी आणेल पाहिजे तर. शॉट देईन तुला आता. गप्पा बस. बनु भाऊजी, नको काही. फक्त एका अटीवर तुम्ही इथे राहू शकता. हे काय ओंक्या ओंक्या म्हणता ना याला, मग मला आपण प्रिया म्हणायचं आता. प्रिया ये येडा आहे काय? बरं दिसतं काय वहिनी? प्रिया जरा मोठा वाटतं, प्री बोलू काय? काहीच बोलू नकोस ना. मग जर तुला प्रिया मोठं वाटतंय तर काहीच बोलू नको, एवढंच म्हण. मग प्रिया मोठं कसं वाटेल कोणाला, एवढंच म्हण. बरं नाही दिसत ना. तुझ्या तोंडून काहीच बरा दिसत नाही, कळलं ना? मला चालेल, तुम्ही मला म्हणून हाक मारा. मला तुला चालणार आहे असं? चालणार तुला? मी तुला असं म्हणू? वांक्या तुला नाही, आम्हाला. मी तुम्हाला बोलेल. हो, पण एका अटीवर. अटी घाल नुसत्या, अटी घाल नुसत्या. सुचलं नाही की अटी घाल. एका अटीवर. बोला ना. तुम्ही ना नवीन कपडे घ्यायचे. का वहिनी? ही काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तुमची, आणि तुम्ही काय बेसिक कपडे घालता. तुम्ही ना शॉपिंगला झाला नेक्स्ट टाइम हक्काने मला फोन करायचं, मी येणार शॉपिंगला. आईला अरे ओंक्या, मी शॉपिंग साठीच बाहेर पडलेलो रे आत्ता. 11:30 वाजता, रात्री 11:30 वाजता तू शॉपिंगला बाहेर पडलेला येड्या. कुठलं दुकान उघडं असतं 11:30 वाजता? यश कलेक्शन. हा, तो असतो बाहेर. वहिनी वहिनी सॉरी, आपण आता जायचा काय? हा, मी काय एक काम करतो, मी कॅब बुक वंक्या येतो. पुढे बस. तू पुढे बस ना, आम्ही चौघं मागे ऍडजस्ट. तुम्ही चौघं ऍडजस्ट होणार मागे? अरे गरजच नाही, एक काम कर, तू यश कलेक्शनला जा, कपडे घेऊन आम्ही चौघं इथेच बसतो. मी यश कलेक्शनला जाऊ? तुझी चॉईस चांगली आहे ना. चालणार आहे तुला? तुला चालणार आहे? तुला चालणार? तुला मला चालणार आहे. ठीक आहे, मग मी एक काम करतो, तुझ्या 3 मैत्रिणींना फोन करतो. आदिती, शनया, गौरी, आणि त्यांना घेऊन जातो मी तिकडे यश कलेक्शनला शॉपिंग करायला. चालेल तुला? वंक्या अरे वहिनीला 3 अशा फॅन्सी नावाच्या मैत्रिणी आहेत. तू कशाला भाई कष्ट घेतो, आम्ही जातो ना त्यांना घेऊन. फिन्स्टा आयडी दे त्यांचा. सोपं पडेल ना. निर्लज्ज, निघा निघा निघा. कळले ह्यांची लायकी? कळली का? कळली ह्यांची लायकी? चालेल, भेटायला येणार नाही कधी तुम्हाला मी, कळलं ना? आजपासून मला मेसेज फोन करायचा नाही, आजपासून मी फक्त बायकोचा आहे. वंक्या, शादी झाली तर बदलला काय? बदलला भाई. ए भाई, ए भगवानने आपली पण काहीतरी व्यवस्था करून ठेवले. काय काय व्यवस्था आहे ती? जा निघ. भाई, तू हंडीचा टी शर्ट मागायला ना, थोडं दाखवतो. तुला म्हणून लावतो. जा चल, जा चल. निघा रे. वंक्या निघा. बायको समोर अपमान करतोय तू. तुझ्या काही एकट्याचा घर नाही आहे इथे. जा जा. चौक्याला उभं करतो बघ तुला. अरे चौक्याला मी येतात नाही खेळायला तुमच्यावर. निघा भाई, आता मी डायरेक्ट अप्पूच्या घरीच जाणार आहे. ये निघ रे भाऊजी. आणि ओंक्या, खरंच सोनं लागलंय हो तुझ्या हाताला. म्हणजे सोन्यासारखी सिरीज लागली असं म्हणायचंय मला. खरंच सगळं पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये. आणि आता बघूया रसिक भाऊजींना कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रसादा? छान छान, सुंदर. मोठ्यांची संकल्पना आणि अमोल पाटलांचं लिखाण, मजा होती. काहीतरी वेगळा प्रकार होता, आणि त्यातला ट्विस्ट जो होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो अशा पद्धतीने ते नवऱ्याचं कॅरेक्टर, राऊत तुझं कॅरेक्टर अशा पद्धतीने डायव्हर्ट होईल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. त्यामुळे तो ट्विस्ट फार इंटरेस्टिंग वाटला मला. आणि ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. तुला साथही या सगळ्यांची खूप छान मिळाली. आणि ज्या पद्धतीने तू ग्राफ नेलास ओंकार आणि प्रिया, तुम्ही दोघांनी, इट वॉज वंडरफुल. खूप मजा आली. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता.
यंग ब्रिगेड जेव्हा छान परफॉर्म करते तेव्हा मी खूप खुश होते. हे प्रहसन बघितल्यानंतर एवढंच सांगेन की मुलांनो, तुम्हाला कधी कधी प्रायोरिटीज कळत नाहीत की कशाला प्रायोरिटी द्यायची, तर ते शिका, म्हणजे लाईफ विल बी सॉर्टेड. मजा आली.